महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा जनाबाईंच्या मुखातून शब्द पडले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाने कोण येतं? महाविष्णू येतं. महाविष्णू म्हणून हरी माऊलीचे. बरोबर आहे. सेना महाराज ज्यांच्या वतीनं राजाची दाढी भगवंताने केली, राजाचा सगळा दाह निघून गेला, त्या सेना महाराजांनी सांगितलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेना आला लोटांगणे. चोखोबार आहे ज्यांच्या झोपडीमध्ये भगवंताने दही भात खाल्ला, चोखोबाराच्या गालावर मारलं तर पांडुरंगाचा गाल फुगला. मेल्यानंतर चोखोबारायांच्या हाडातून उठ्ठल आवाज येत होता, म्हणून नामदेव महाराजांनी ते हाड जमा करून आणले आणि पांडुरंगाच्या दारामध्ये चोखोबाराची समाधी केलेली आहे. बरोबर आहे. त्या चोखोबारांनी सांगितलं महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आज माझ्याकडे सकल संत ज्ञानाई या नावाचा ग्रंथ मी स्वतः लिहिलाय. 27 भक्तांनी संतांचे प्रमाण त्याच्यात घेतले. सगळ्यांनी महाविष्णूचा अवतार म्हणून सांगितलेलं आहे. अहो संतांनी तर सांगितलं, साक्षात पांडुरंगाने सांगितलं. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा ज्ञानदेव मी आहे ना, हरी हरी मी आहे. हसोने पंढरनाथ पाहे नाम्याकडे म्हणे नवल केवडे भाग्य तुझे. आजी साक्षात ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. अरे नामा साक्षात प्रब्रह्म ज्ञानेश्वर मी आणि तो नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा. अरे मीच ज्ञानेश्वर आहे. म्हणजे कृष्ण हरी कोण आहेत? जेव्हा अर्जुनाला संकट पडलं, अर्जुना संकट पडा जरभारी कथा सांग्या हरी कुरुक्षेत्र आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. जेव्हा अर्जुनाला संकट पडलं, ज्या हरीने कुरुक्षेत्रावर ज्या श्रीहरीने गीता सांगितली, त्यांनीच अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये ज्ञानाबाई तारण करण्यासाठी अवतार घेतला. म्हणून कृष्णाष्टमी आणि माऊलीची जयंती सुद्धा एकाच दिवशी येते. त्याच दिवशी दोघांचा जन्म सुद्धा. कारण माऊली आणि कृष्णात फरक नाही, माऊली आणि विठ्ठलात फरक नाही, माऊली आणि कृष्णामध्ये फरक नाही, सगळे दोघं एकच आहेत. म्हणून सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी. आपण रोज आरती करतो. आरतीमध्ये काय म्हणतो? लोपले ज्ञान जगे वित ज्ञान कोणी. लोपले ज्ञान जगे लोपले ज्ञान जगे. लोपले ज्ञान जगी हित नेणे ते कोणी. अवतार पांडुरंग. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. पांडुरंगाचा अवतार त्यांचं नाव ज्ञानोबा आहे. बरोबर ना. द्वारके होणे जगजेठी. द्वारकेला कोण होतं? कृष्ण होता. द्वारके होणी जगजेठी आले पुंडलिकाचे भेटे. द्वारकेचा अवतार संपला, पुंडलिकाच्या भेटीला आला, कमर हाती मारलं, त्याचं नाव पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाने आळंदीमध्ये अवतार घेतला ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी. त्यांचं नाव ज्ञानोबा. म्हणजे थोडक्यामध्ये हे 4 जण एक आहेत. म्हणून पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वरी वाचलं तर हरी कृपा करेल, आणि दुसऱ्या चरणामध्ये विष्णूने गीता सांगितली, प्रत्यक्षात हरीने सांगितले म्हणजेच कृष्णाने सांगितले तरी पण. इथे 2-3 गोष्टी घडल्या त्या अगोदर सांगतो, म्हणजे तुमच्या मनातली शंका जाईल. वेळेवर तुम्ही सुरू केलं, वेळेपेक्षा 20 मिनिटं अगोदर सुरू केलं, तुमचा आभारी आहे, फार चांगली गोष्ट आहे. इथं उतरल्यानंतर मंदिरात पाया पडायला चला असं आमचे चोपदार महाराज म्हणत होते. मी तिकडे मंदिरात पाया पडायला गेलो नाही, सरळ इकडे आलो. असं वाटेल असा कसा महाराज असतो मंदिरात पाया पडायला नाही की देवाच्या. आता इथं भजन चालू असताना देव जर मंदिरात राहत असेल ना, मी तुम्हाला शब्द देऊन सांगतो, याच्यानंतर मी आयुष्यात कीर्तनच करणार नाही. मग कुठे गेला देव? कुठे गेला तुम्ही सांगा. तेथे आस देव उभा, तेथे आस देव उभा, आतशी सत्यनाची शोभा, तेची सत्यनाची शोभा, तेथे आस देव उभा, तेथे आस देव उभा. प्रमाण असं आहे, ज्या ठिकाणी भजन चालू झालं मी तिथे असतो. नामदेव माझे भक्त गाती उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे.
आपलं कीर्तन चालू होतं, म्हणजे भजन सुरू झालं. भजन सुरू झालं की देव माऊलीनं प्रमाण दिलं, या माऊलीनं पण प्रमाण दिलं. मी तिथंच उभा आहे, भजन जिथं चाललं त्यांनी सांगितलं नामदेव कीर्तन करेन पुढे नाच आहे पांडवनं. नामदेव महाराजाच्या कीर्तनात तुम्हाला नाचायचं आहे आणि आमच्या कीर्तनात तुम्हाला यायचं नाही. मग तुमच्या मनात शंका अशी येईल की कीर्तन होतं भजन, भजन म्हणजे कीर्तनाचाच भाग आहे बरं का. सततम कीर्तयंतो मा, सततम, सतत म्हणजे सतत मनातल्या मनात चिंतन करणं, ते सुद्धा कीर्तन आहे. म्हणजे फेटा घातला, धोतर बांधला, कमरला बांधला म्हणजे कीर्तन सुरू झाला असा भाग नाही. जेव्हा तुम्ही रामकृष्णाची सुरुवात केला अलंकापुरी, तेव्हा कीर्तन सुरू झालं. कथा जरी चालू असेल तर ते कीर्तन आहे, रामायण चालू असेल तर कीर्तन हे पक्क डोक्यात ठेवा बरं का. आम्ही खोलात जात ते वरवर करत राहतो सगळं आपण. इथं भजन चालू असताना दोन महाराजांनी दोन प्रमाण दिले की मी इथं उभे म्हणून सांगितलं. देव मंदिरात तेव्हा असत नाही, आणि जर मंदिरात देवाला बसून राहायचं असेल तर मी तुम्हाला शब्द देऊन काही चूक केलेली नाही. आम्ही कीर्तन कोणासाठी करायचं मग कोणी म्हणतं की हनुमंत महाराज आहेत माझ्या मंदिरामध्ये, गरुड आहेत, हनुमंताचं मंदिर आहे, देव कीर्तनात हे कसे येतील? अहो ते पण प्रमाण आहे. गरुड हनुमंत आदी आपण सामोरा येतो जगजेवाण. माझ्याकडे जालन्याला कलेक्टरचा पदभार होता. पाऊस खूप झाला होता, एका शेताला मला पाहायला जायचं होतं. शेताला पाहायला म्हणजे विजा पडल्या, पाणी जास्त झालं, पिकाचं नुकसान झालं. आता मला खरं सांगा बा, कलेक्टर जर एखाद्या शेतात पाहायला जाणार असेल तर तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, तिथे काय PSI, दवाखान्यातले डॉक्टर लोक, DHO, जी काही यंत्रणा असेल ही सगळी त्या कलेक्टर साहेबासोबत असेल का अगोदर जाऊन तिथं थांबले असेल साहेब येणार आहेत म्हणून? अगोदर जाऊन थांबले, बरोबर आहे. आता जर 14 गुणाचा मालक इथे येणार असेल तर गरुड हनुमंतराय कुठे असतील सांगा बरं. गरुड हनुमंत आधी आपण सामोरा येतो जगजीवन. आणि यावं लागेल ना, देव येणार ना, स्वतः बघावं लागेल ना, बसायला जागा बरोबर आहे का, सगळी गोष्टी चालू बघावं लागेल ना त्याला, त्यांची जबाबदारी आहे ना. नसे मी वैकुंठीचे ठाई, नसे मी योग्यांचे हृदय, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. समर्थ रामदासांचं प्रमाण आहे. काय म्हणाले, ज्या ठिकाणी माझे भजन सुरू झालं, मर्दंगावर हात पडला की आलो, टाळा वाजला की आलो, म्हणजे आलोच. माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, तो मी वैकुंठी नसे बेळू एका भानुपैसे वरी योग्यांची मानसे उमरडून जाय, बरी तयापासी पांडवा हरपला मी घेऊन सावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. अरे मी लक्ष्मीजवळ सापडणार नाही, इंद्राजवळ सापडणार नाही, कुबेराकडे सापडणार नाही, पण माझं भजन जिथं झालं 100% तिथं सापडणार म्हणजे सापडणार. म्हणजे तुम्ही रामकृष्ण आहे की देव इथे आला. नावडे वैकुंठ, नावडे भूषण, नावडे आसन वसन काय, कीर्तनी गजरी नाचतो श्रेरी, म्हणत असे सोयरी चोखियाजी. चोखोबराच्या बायकेनं सांगितलं त्याला काही आवडत नाही, वैकुंठ नाही, स्वर्ग नाही, पण 100% भजन चाललं की तिथं देव येतो. मग माझी विनंती आहे तुम्हाला, माझंच कीर्तन म्हणून नाही, कुठली कथा चालू असेल, हरिपाठ चालू असेल, पारायण चालू असेल, अशी वाट काढायची, घंट्या वाजवायच्या, मंदिरात जायचं, काहीतरी मागायचं करत जाऊ नका. कारण देव तेव्हा मंदिरात नसतो, त्या कथेमध्ये देव आलेला असतो, बसण्यात आलेला असतो. हरिपाठ तुम्हाला ऐकायचं नाही ना, कीर्तन ऐकायचं नाही, हरिपाठ ऐकायचं नाही, त्या व्यासपीठाला नमस्कार करून जा, पण व्यत्यय आणून जाऊ नका कुठला असतं. कारण एवढे प्रमाण आहेत संतांचे, माझ्या मनचं मी काही सांगत नाही. दुसरा विषय, तर तुम्ही आता बुका आणला, हार आणला, ते मला बुका लावायला थांबले, बुका लावत होते, मी बुका घेतला नाही, हार घेतला नाही. असं कसं महाराज बुका घेतला पाहिजे, हार घेतला पाहिजे? कशात नेलंय? बुका लावू नये भाळा, माळ घालो नये गळा, तुका म्हणे द्रव्य घेते देते तेही नरका जाते. आदेश तुकोबारांचं कीर्तन करायला बुका नको, हार नको. मग कसं काय बुका लावून घ्यायचं सांगा बरं? कसं काय हार घालायचा, त्याचा वास घ्यायचा, असा वाकायचा, तसा वाकायचा, फोटो काढायचा? तुझ्यासाठी हार नाही, तुकोबारांनी सांगितलंय बुका लावू नये भाळा, माळ घालो नये गळा. आम्ही फक्त म्हणतो भाड्याची गाडी आणलेली असते, ते टोल नाके वगैरे काय असतं ते बघत जा, आणि तेवढं देऊन आम्हाला रुपये तुमचं मानधन लागत नाही. कारण नको म्हणले तुको बाहेर, आम्हाला नको तुमचं. त्याच्यानंतर पाया पडायला नकार दिला, आल्यापासून पाया पडायला येऊ दिली. पाया तर पडलं पाहिजे महाराजाच्या. कशात निरे कीर्तन करायच्या पाया पडलं पाहिजे म्हणून. निवृत्ती महाराज वक्त्यांचा ग्रंथ वाचा, त्यांनी सुंदर सांगितलं, ब्राह्मण वक्ता असेल तर त्याच्या पाया पडावं, त्यांना आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे. महंत असेल एखाद्या गादीवर बसलेले वगैरे, त्यांच्या पाया पडावं, त्यांनी नमस्कार करावं. आणि आमच्यासारखा जर वारकरी असेल, पंढरीशे नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका, एकमेकांच्या पाया पडावं हा नियम आहे. ज्ञानोबा असं म्हणाले, पूजता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, मी अमुकाय शिवनो हा बेशेची लोका, ते तर सत्काराची की गोटी की आदरेशी दिल भेटे, मरणेशी साठी नमस्कार. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला पूजा आदर सत्कार केलेला आवडत नाही, आणि कुणी जर पाया पडलं मरणेशी साठी नमस्कारिता, त्याला मरण येत न झाल्या पाहिजे कुणी पाया पडलं तर. म्हणून कीर्तन चालू असताना त्या संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडू नये, बरोबर. आता शेवटचा मुद्दा, आजची पंगत कुणाची, सकाळचा नाश्ता कोणाचा होता, ते पॉम्पलेट आम्ही घेतलं नाही, नको म्हणलं पॉम्पलेट आम्हाला. कारण ते पॉम्पलेट घेतले की वाचावं लागतं त्याच्यातलं, कालचं कीर्तन यांचं झालं, उद्याचं त्यांचं असणार, ते सगळं तुम्हाला माहिती असतं. सकाळची पंगत, आजचे संयोजक, खेळ फलाने बिस्तारे. अरे मी कशासाठी करू हे, माझं कामच नाही ना. तुम्ही 11 लाख रुपये खर्च केले तरी मी तुमचं पॉम्पलेट मध्ये नाव वाचणार नाही. नाही म्हणजे नाही, तुम्हाला बोल वाटलं बोला पुढच्या वेळेस, नाही तर न बोला. कारण तुकोबारांचा आदेश आहे, वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगून आहे.
कीर्तनकारांना फक्त भगवंताचं आणि संतांचं नाव घ्यावं, बाकी माणसांचं नाव घेऊ नये, हा आदेश आहे, तुकोबारायांचा आदेश आहे आणि आम्ही तो पाळला पाहिजे. म्हणून तुमच्या पॉकेटला नकार दिला. पटलं न पटलं तुम्ही ठरवा, माझ्या मनच्या ह्याच्यात काही नाही. आणि जर समजा एखाद्याला पटत नसेल तर मी काय माझ्या मनचं सांगितलं नाही, तुकोबारायला कर्ज तुकोबारायचं आपण काय आपण कमी करू शकत नाही, ज्ञानोबारायची ओवी काढू शकत नाही. मग त्यांच्याकडे जर तुमच्यात दम असेल तर, आणि त्यांना म्हणा बाबा की आपण काढा, ओवी काढा, दम असेल तर. नसेल ना तर गुपचूप सांगितलेलं आहे का, डोकंच लावू नका. झालं का? सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने से विठाला. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाला पडल्याच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या मुखातून भगवंतांनी दिलं. सोमुखे आपण का बरं स्वतःच्या मुखातून सांगितलं असेल? कोणी सांगितलं असतं तर चाललं असतं ना. पितामह भीष्माने सांगितलं असतं, अजून कोणी सांगितलं असतं, युधिष्ठिराने सांगितलं असतं, नकुलाने सांगितलं, चाललं असतं ना. कृष्णानेच का सांगितलं गीता? एक छोटंसं उदाहरण. आता माऊली ह्याच गावचे आहात ना माऊली तुम्ही? याच गावचे आहात का? तुम्हाला दोन्ही नाही, त्यांनाच बोलू द्या ना. मला त्यांना प्रश्न विचार उत्तर त्यांना चुकून घ्यायचे. ऐकू येते ना बोललेलं? काय अडचण नाही ऐकायला येते ना. त्यांना 2 एकर शेत घ्यायचं. कल्पना करा फक्त, या माऊलीला 2 एकर शेत घ्यायचं. आजकाल लफडी फार आहेत बरं का. सुनच उठते, जावाई चोरतो, लोक चोरतो, बायको चोरते, नवरा चोरतो, मला विचारलं नाही, आमची संमती नाही वगैरे. पैशाचा पैसा जाईल आणि शेत पण जाईल. घाबरून आणि ती 7-12 आणली, आमच्या मृदंगाच्या आणून दाखवले. माऊली जरा बघा बरं, काही लफडचं नाही याच्यामध्ये, कारण मी शेत घेणाऱ्या 15-20 लाख रुपये अडकून पडतील त्याच्यामध्ये. मृदंगाच्या आणि 7-12 बिल सांगितलं, काही लफड नाही महाराज, घेऊन टाका शेत. गेली का शंका? नाही गेली. ठीक. मग तुम्ही आमच्या पिटी छान वाजवत, पिटी वाजवतात, त्यांना नेऊन दाखवले 7-12. त्यांनी बघून सांगितलं घेऊन टाका, काही लफड नाही. गेली का शंका? नाही गेली. गायनाचारला घेऊन दाखवली, बघा आहे जरा 7-12, त्यांनी सांगितलं घेऊन टाका, लफड काही नाही. गेली का शंका? नाही. ठीक आहे. कीर्तनकाराला दाखवलं, कथाकाराला दाखवलं, रामाला सांगणाऱ्याला दाखवलं, त्यांनी सांगितलं घेऊन टाका, काही लफड नाही. गेली का शंका? नाही. तुमच्या गावात तलाठी भाऊसाहेब आले आणि तुम्ही त्यांना दाखवलं घेऊन, साहेब जरा बघा बरं ह्याच्यात काही लफड आहे का? त्यांनी बघितलं, काही लफड नाही, घेऊन टाका. आता शंका गेली. अहो तेच तर मृदंगाचार्याने सांगितलं होतं, पिटीवाल्याने ते सांगितलं होतं, गायनाचार्याने सांगितलं होतं, कीर्तनकारांनी कथाकारांनी सांगितलं घेऊन टाका. पण का बरं शंका गेली नाही? कारण यांच्या मुखाला मृदंगाचे बोल सांगण्याचा अधिकार आहे, पिटीच्याला पिटी बद्दलचा सांगण्याचा अधिकार आहे, गायना चांगलं सांगण्याचा अधिकार त्यांना, कीर्तन कथा कशी करायची सांगण्याचा या मुखाला अधिकार आहे. आणि 7-12च्या बाबतीमध्ये सांगण्याचा अधिकार तलाठी भाऊसाहेबालाच आहे, दुसऱ्याला नाही. अगदी त्याप्रमाणे गीता सांगण्याचा अधिकार फक्त कृष्ण परमात्मा. म्हणून सोमुखे आपण त्यांच्या मुखातून पडली. पण 1000 वर्ष जरी झाले असले तर आज ही गीता नवीन आहे. जे या गीतार्थाची थोरी सोये शंभोरी ते भावाने प्रश्न करे चमत्कार म्हणे, ते धारू म्हणे नेनी जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. गीता वाचत बसले होते महादेव. पार्वतीने विचारलं देवा काय वाचताय तुम्ही? देवादी देवात. अगं कृष्णाच्या मुखातली गीता वाचतोय, त्याने सांगितलेली वाचतोय, असं काय त्याच्यामध्ये नवीन? तर महादेवाने उत्तर दिले पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये, म्हणाले महादेवी तुझं माझं लग्न होऊन 1000 वर्ष गेली, मला रोज तू नवीन वाचतेस, मला रोज नवीन वाटतेस. अगदी त्याप्रमाणे जेवढ्यांदा गीता वाचली तेवढ्या मला नवीन वाटते. म्हणून किती पारायण केले तरी माझं मन भरत नाही, पुन्हा वाचावं वाटतं. ज्ञानेश्वरीचे शेकडो पारायण करणारी माणसं आहेत, दरवर्षी पारायण करणार, रोज वाचणारे तरी कंटाळा येत नाही. पाठ जरी झाला असला तर रोज आपण म्हणतो आम्हाला कंटाळा येते, म्हणल्याशिवाय मन भरत नाही. कारण ही ताकद त्यांच्या शब्दामध्ये का? कारण त्यांच्या मुखातून पडलेली आहे. सोमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री विठाला. सोमुखे आपण कृष्णाने सांगितलेली गीता 700 श्लोकाची गीता आहे. 700. 574 श्लोक कृष्णाच्या मुखातले आहेत, 85 अर्जुनाच्या मुखातले आहेत, 40 संजयाच्या मुखातले आहेत आणि 1 धृतराष्ट्राच्या मुखातला आहे. पण माऊली असं म्हणाले हे सगळेच्या सगळे कृष्णाच्या मुखातले समजायचे, अर्जुनाच्या नाही समजायचे. कारण अर्जुनाला निमित्त करून बोललेत, अहो अर्जुनाचे नेहमीचे आपण पेची तुझे ऐसे नटोनी आपण या उद्देशे बोलिले जे देव. काय बोलले देव? अरे अर्जुनाला निमित्त करून बोलले. मला सांगा 14 भुवनाचा मालक आहे, 14 भुवनाचा विष्णू परमात्मा आहे, त्यांना प्रश्न विचारायची ताकद एखाद्या संसारिक माणसातल्या अर्जुनाकडे असू शकते का? गीता कोणी सांगितली? कृष्णानेच कृष्णाला गीता सांगितली. म्हणून ती कोण आहे? कृष्णाने अर्जुनाला निमित्त करून सांगितलं. तुमच्या आमच्यासारख्या संसारिक माणसाचा उद्धार करण्यासाठी गीता सांगितलेली आहे. ताई बघा लेकराला आपल्या
आपल्याला गीता काय सांगितले? कारण आपल्याला अर्जुनाच्या पंक्तीला बसवले, आपल्या अर्जुनाच्या पंक्तीला बसले म्हणून गीता टेकलेले. पारायण करतो ज्ञानेश्वरचे गीतेचे का? कारण त्यांच्या मुखातून पडलेली आहे. सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू. आता असं म्हणा, असं कसं शक्य आहे? स्वतःला कसं सांगितले असेल? बरोबर आहे, शंका येते की नाही आपल्याला? अर्जुनाला का कळत नव्हतं का? कळत होतं का माहित नाही, पण माऊली तर असं म्हणाले की कृष्णाने कृष्णाला गीताच आहे. जे शास्त्री श्री कृष्णाचे वाच्य हे प्रसिद्ध जाणे लोक भलता हे. माऊली अकराव्यात म्हणाले कृष्णच सांगणारा, कृष्णच ऐकणारा गीता त्यांनी त्यालाच सांगितली म्हणून एवढी सुंदर झाली. जर अर्जुनानं प्रश्न विचारले असेल, सांगितले असेल, कदाचित एवढी वजनदार झाली नसावी. छोटासा प्रश्न आहे माता भगिनींना, विचारू का ताई प्रश्न तुम्हाला? तुमचं लेकरू 4-6 महिन्याचं असतं, 8 महिन्याचं असतं, बरोबर आहे? तुम्ही काय म्हणता? संध्याकाळी झाली 6 वाजले, थांब तुझे पप्पा आले ना, आता सोनी आपल्याला शहरात जायचंय, इडली खायचंय, डोसा खायचाय बरं का सोनी, आपल्याला बाजारात जायचं बरं का. किती महिन्याच्या लेकराला सांगू लागले आई? 8 महिन्याच्या, 6 महिन्याचा. बघ आपण जायचं मॉलमध्ये, जायचं खरेदी करायची. आता तुझ्या पप्पाला सोडायचं नाही बरं का, तुझ्या बाबाला सोडायचं नाही बरं का. आपण रिंग घ्यायची, अंगठी घ्यायची, तुला छान ड्रेस घ्यायचा, गाडीवर बसून जायचं, गाडी काढायला लावायची, सगळं त्या लेकराला सांगू लागले. मला सांगा, त्या 6 महिन्याच्या 8 महिन्याच्या लेकराला अंगठी कळते का? इडली कळते का? डोसा कळतो का? माल कळतो का? शहर कळतं का? गाडी कळते का? कोण कोणाशी बोलू लागले? कोण कोणाशी बोलू लागले? आई आईशीच बोलू लागले. लेकराला निमित्त करून आरसा देखील या कोमटे की जे धनंजया हे तया मोहे आपण या लागे जैसे. माऊली काय म्हणतात? तुम्हाला शंका वाटत असेल उत्तर देतो म्हणतात माऊली की अर्जुनाला निमित्त करून का कृष्ण परमात्मा बोले आरसा देखील या गोमटे की जे धनंजया. आरशावर धूळ आली त्याला गोमट करतो, स्वच्छ करतो आपण. आरसा स्वच्छ दिसावा म्हणून स्वच्छ करतो का आणखी दुसरं काही कारण असतं? कशासाठी आरसा स्वच्छ करतो आपण? कशासाठी? आपला चेहरा सुंदर दिसावा म्हणून. आरसा देखील या गोमटे की जे धनंजय ते तया मोहे आपण या लागे जैसे. आरसा स्वच्छ दिसावा म्हणून नाही, आमचा चेहरा तैसे तुझ पार्था आभार नाही सर्वथा आम्ही आपुलियाचे स्वार्था बोलो पुढते. अरे तू कशाला आभार मानतोस? तुझ्यासाठी नाही बोललो मी माझ्यासाठीच बोललो म्हणाले कृष्ण, माझ्यासाठी. म्हणून गीता सुंदर झाल्या. कृष्ण कृष्णालाच बोललेले. तर तुम्हा आम्हाला अर्जुनाला निमित्त करून संसारातून बाहेर काढण्यासाठी गीता आलेली आहे. जगाच्या पाठीवर इतका सुंदर ग्रंथ आहे गीता हा. असा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा काहीच नाही. श्रीमद भागवत असेल, रामायण असेल, महाभारत असेल, महर्षी व्यास असतील, वाल्मिकजी असतील, त्यांनी रामाने असं केलं, कृष्णाने तसं केलं, त्याच्यावरच्या कथा लिहिल्या. पण गीता हा शब्द अक्षर भगवंताच्या मुखातून पडलेले. जे ये गीतेचे अक्षरे जे तुली का कर्णद्वारे लिखती ते तुले होते पुरे अश्वमेध की. एक एक अक्षर गीतेतलं ऐसी श्रीमुखोने अक्षरे लिखती ना जव अक्षरे तवा विद्येचे अंधारे जावोचे लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागे चितकळिका उजळले या श्रीकृष्ण. ज्ञानेश्वरीतल्या गीतेतलं एक एक अक्षर ब्रह्मांड आहे, एक एक अक्षर ब्रह्म आहे, एक एक अक्षर देव आहे. कारण कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे गीता आहे आणि माऊलीची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून गीता वाचायची आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची आहे. 1 श्लोक 5 श्लोक आलेच पाहिजे. जेवायला बसण्याच्या अगोदर 5 श्लोक म्हणा, 15वा अध्याय म्हणा, 12वा अध्याय म्हणा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे यत्र योगेश्वर कृष्ण जे येते ते म्हणा. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. त्या अध्यात्मातली सगळी ताकद त्याच्यामध्ये भरलेली आहे. सगळ्या शास्त्राचा अध्यात्माचा आधारस्तंभ गीता आहे. म्हणून गीता वाचायची. वाचे गीत गायचे, वाचे गीत गायचे, गाता गाता सर्वनी ऐकीचे रया. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, नाथांनी सांगितलं, तुकोबाऱ्यांनी सांगितलं, सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी गीता वाचायला सांगितलंय. सोमुखे आपण सांगेत श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री विठाला. सुंदर प्रसंग आहे बघा. बरं का आपल्या गीता कुठं सांगितली बघा तुम्ही? युद्धभूमीवर सांगितली. 12 वर्ष वनवास भोगलाय. 12 गीता किती सुंदर आहे बघा. म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनेच्या बाहेर गीता आहे. 12 वर्ष अज्ञातवास भोगला, 13 वर्ष 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. बरोबर आहे. आणि असा मारेन तसा मारेन, माझं राज्य परत घेऊन आमचा हक्क मिळेल. त्याला सगळं माहित होतं पुढे कोण कोण येणार आहे. म्हणजे बाप येणार आहे, गुरु येणार आहे, शिष्य येणार आहे, भावंड येणार आहेत, गुरुचे लेकर येणार आहेत, आमचे पुतणे येणार आहेत, आमचे लेकर युद्धाला येणार आहेत. कारण दुर्योधनाचे लेकर म्हणजे यांचेच आहेत ना, सगळे घरातलेच आहेत ना. आणि ह्या सगळ्याशी लढावं लागणार हे सगळं माहित होतं. आणि 13 वर्ष सगळं तपश्चर्या केली, मंत्र विद्या मिळवल्या. आणि युद्धभूमीमध्ये आल्यानंतर काय म्हणाला अर्जुन? मी यांच्याशी कसा लढू? मामा काका मी यांच्याशी लढणार नाही. आता फक्त कल्पना करून बघा बरं का. कल्पना करून बघा. तुम्ही स्त्री असा की पुरुष असा, कृष्णाच्या ठिकाणी जर आम्ही असतो तर अर्जुन असं म्हणल्यानंतर आम्ही काय उत्तर दिलं असतं? 2च उत्तर दिली असते आम्ही. आम्ही जर कृष्ण असतो ना 2च उत्तर दिले असते. तुला युद्ध करायचे नाही ना, मग मला कशाला बोलवला? कर नाही तर मग चालू माझं मी निघून. आपण रागराग निघून गेलो असतो.
कृष्ण निघून गेले नाहीत. दुसरं उत्तर आपण हे केलं असतं, काय केलं असतं, हे लढत मी म्हणतो ना, अरे तुझ्या बायकोचं वस्त्र फेडलं हान, लाक्षाघरात जाळत होती तुला हान, सुईच्या टोकावर देत नाही म्हणलं हान. पेटवलं असतं अर्जुनाला, पेटवलं असतं. 700 श्लोक वाचा, कुठेही लाक्षाघराचा उल्लेख नाही, कुठेही द्रौपदीच्या वस्त्रांचा उल्लेख नाही, सुईच्या टोकाचा उल्लेख नाही. कृष्णाने अर्जुनाला पेटवलं सुद्धा नाही, त्याला जागवलं. सांगितलं की बाळा, तुझ्या मारण्यानं मरणार आहेत का हे, तुला मारणार नाहीत कशावरून, आणि तू जर युद्ध नाही केलं तर हे जगणार आहेत का, तू जगणार आहेस का. करता करविता कोणतरी वेगळा आहे, अहम मी आहे करता करविता म्हणून स्वरूप दाखवलं. आणि गीता सांगितली मी करणार आहे सगळं, तू फक्त निमित्त हो. कर्मण्येव अधिकार असते, फळाची अपेक्षा ना कर, म्हणून गीता येते. सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनाच्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्जुनाच्या युद्धभूमीमध्ये अर्जुन हरणार किंवा जिंकणार आहे 100%. 18 दिवसानंतर अर्जुन हरणार किंवा जिंकणार आहे, मरणार किंवा जगणार आहे, मारणार किंवा मरणार आहे. अर्जुनाच्या युद्धभूमी 18 दिवसानंतर संपणार आहे. संसारातल्या माणसाची युद्धभूमी 18 दिवसानुसार सुद्धा संपणार नाही. कधी संपणार आहे माहिती नाही. अनेक प्रश्न पडतात, मामा काका दादा माझं ईर्ष्या द्वेष मत्सर अहम क्रोध, कसं लढणार आहोत आपण यांच्याशी. हो, तिथे विजय पक्का आहे. यश किंवा अपेक्षा 18 दिवसानंतर. सकाळी सुख आहे रात्री दुःख आहे, रात्री सुख आहे सकाळी दुःख आहे. हार आहे विजय, दिवसातून 10 आदळापट होते आपल्याला. मग ह्या युद्धभूमीमध्ये, संसाराची युद्धभूमी अर्जुनाच्या युद्धभूमीपेक्षा भयंकर अवघड आहे. आणि त्या युद्धभूमीमध्ये आपल्याला करायचं आहे कसा, अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरेन ते लोक. आनंदाने संसार करायचा, त्यासाठी गीता वाचली पाहिजे. आमच्या प्रश्नाची उत्तर मिळतात. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आमच्या प्रश्नाची उत्तर मिळतात. याला हात दाखव, त्याला हात दाखव, ह्याला हात धरला, त्याच्या मागे गेले, आपल्याबरोबर 10 लोकांना आपण फसवलं, आपण अडकून पडलो, हे जे बातम्या असतात पेपरला, काहीच गरज नाही. गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतात. सगळ्या सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसे. आमच्या मुखाला सुद्धा तशीच किंमत आहे. मी पहिल्या वाक्यात म्हणालो ना, आमचा चालता बोलता हे म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आमच्या वाट्याला कर्म म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. अगदी जर ज्ञानेश्वरी ज्ञानोबाने लिहिली जर असेल तर आम्ही सुद्धा ज्ञानेश्वरच आहोत. देव पाहावया गेलो, देवचे होणे ठेवलो. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनेव देतो. राम म्हणता रामाचे व्हायचे, पदे बैसोने पदवी घ्यायचे. आम्हीच राम आहोत, आम्हीच कृष्ण आहोत. आमच्या शाळेमध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम असतो ना, माता भगिनी आपल्या पोराला पण राम करतात आणि कृष्ण करून पाठवतात का नाही, मुलीला पण. म्हणजे याचा अर्थ आम्ही सगळे राम आहोत, आम्ही कृष्ण आहोत, आम्हीच माऊली आहोत. तर आम्हाला मुखाला सांभाळायचं आमच्या, कारण या मुखाकडून चुका होऊ शकतात. कृष्णाच्या मुखातून गीता पडली म्हणून महत्व आहे, आणि आमच्या मुखातून पडली म्हणून महत्व नाही असं भाग नाही. आमच्याही मुखाला किंमत आहे, कारण आम्हीच माऊली आहोत, आम्हीच कृष्ण. अवघड झालं का जरा हे. तुम्हाला सांगतो छोटंसं उदाहरण. तुमच्या गावातला एक चोर माणूस आहे, बदमाश माणूस आहे, असतं एखादा बदमाश आहे का, तुम्हाला त्याला नमस्कार सुद्धा करा वाटत नाही, त्याचं तोंड सुद्धा बघा वाटत नाही, नको आपल्याला तरी वाटायला जाणूच नको असं म्हणतो आपण. आणि हा माणूस तुम्हाला दिंडीमध्ये भेटला, काय म्हणता तुम्ही त्याला, माऊली. चोर म्हणा ना, बदमाश म्हणा ना, नाही म्हणत आपण, नाही म्हणत. कारण माऊलीच्या दिंडीत आलंय म्हणजे भाव आहे. पहिल्या चरणात भाव धरून या, त्या दिंडीत आलं म्हणून या मुखातून काय पडतं बाहेर, जय हरी माऊली. अरे माऊलीकडे कसं काय, कधीपासून, अरे वा चांगलं झालं माऊली. कुणालाही यारे ही ताकद आहे संप्रदायाची बरं का, ही ताकद आपल्या संप्रदायाची. वाईट माणूस असला तर त्याला आपण माऊली म्हणतो, कारण त्याच्यातून आपल्यात काही फरक नाही. ज्ञानोबारायला सुद्धा माऊलीच म्हणतो, आणि एवढ्या खालच्या चुकीच्या वागणाऱ्या माणसाला सुद्धा माऊली म्हणतो. ही ताकद आहे संप्रदायाची, कारण तिथं आपल्या मुखातून माऊली शब्द पडतो. माझी तुम्हाला हीच विनंती आहे, दिंडीमध्ये तुम्हीच माणसं आहात आणि तुमच्याच गावातला माणूस आहे, फक्त दिंडीमध्ये गेल्यानंतर एवढा मोठा भाव तुमच्यामध्ये प्रगट झाला की तुम्ही माऊली म्हणाला त्याला. मग गावात त्याला चोरण बदमाश का म्हणतात. अरे ती दिंडी 18-20 दिवसानंतर 22 दिवसानंतर संपेल, पंढरपूरला गेलं तर संपेल. तुझ्या आयुष्यातली दिंडी संपणेपर्यंत तसं म्हण ना, माऊली म्हण ना, काका दादा आई दादा भोईत म्हण ना. नुसत्या चुकल्या चाड्या, नुसत्या मारामाऱ्या भांडण्या हे काताने करायच्या दुसऱ्या कशासाठी तानातान करून घ्यायचे आपण. जर ही दिंडी नाही का सांगा. मी काय तुम्हाला वेगळं उदाहरण सांगितलं नाही. घरामध्ये तुमच्या मुरमुऱ्याचा भात, मुरमुऱ्याने भात दही कालवतात लेकराला खाऊ घालायला, आणि ते घरात सांडलं तर काय करतात आई, घराचा सांडला मुरमुऱ्यातला कालावधी सांडला, घरात झाडून काढतात, आणि ते ह्या मंडपात सांडला तर उचलून घेतात. काय फरक आहे का. घरातलं दही भात आहे ना, इथं सांडला तर उचलून घेतात, कारण इथं काला झाला, आणि ते घरामध्ये काय काला नाही का. कारण आमचा भाव इथं पक्का आहे की आम्ही भगवंताच्या दारात आलो. अरे भगवंत नाही अशी जागा आहे का बाबा, तो भगवंतच आहे, तुझं घरच मंदिर आहे. तिथं पण काला समता जेवणाचा, तिथं पण भक्तीच करणार. सततम कीर्तयंतो मा,
अखंड चिंतना विठोबाची, अखंड चिंतना विठो. मग कशाला आनंद शोधायची गरज आहे? तुझं आहे तुझं पाशी. लक्षात आलं का? इतकं सुंदर आहे. मी तुम्हाला पहिल्या चरणात सांगितलं, हत्ती गाढव घोडे बैलांचं तोंड किती मोठं असलं, जिभा मोठ्या असल्या तर त्यांना रामकृष्णारी म्हणता येत नाही. आमच्याच मुखाला म्हणता येते. या सोमुखाला सांभाळायचं, सोमुखाला सांभाळायचं, पेटवा पेटवी करायची नाही. उदाहरण सांगू सोमुखाचं. आमच्या लहानपणी 8-10 वर्षाचा मी होतो. आमच्या गावामध्ये 2 वयस्क माणसाने मुलगी बघायला आली. आणि पूर्वी अशीच प्रथा होती, म्हाताऱ्या माणसाने जरी पाहिलं तर घर सगळं स्वीकारायचं त्यांना, त्यांच्यावर विश्वास होता सगळं. आमच्या भावकीतले बाबा त्यांच्या मुलीला बघायला आले. परिस्थिती फार अवघड होती. 50 वर्ष 40 वर्षाकडे फक्त कल्पना करा. खरंच सगळ्याचीच परिस्थिती अवघड होती. आता सगळं चांगलं झालं, सगळ्याचं बरं झालं, खायला मिळतं, नाही तर एक दिवस खायला सुद्धा मिळत नव्हती. ही परिस्थिती आमची सुद्धा तशीच होती. 2 म्हातारी माणसाने मुलीला बघायला. छोटंसं घर होतं, चहा पाणी बाबांनी केलं आणि मला म्हणाले की बाळा यांना जरा पारावर घेऊन बस ना. मारुतीच्या पारावर जागा 4 पत्राचा कसा पण हक्काची जागा होती. म्हणजे बाबाला काय उष्ण पास्ता आणायचं, त्यांना स्वयंपाकाची व्यवस्था करायची, जेवायची, म्हणून बाबाला परत जायचं होतं. पारापर्यंत नेऊन सोडलं आम्हाला. बाबा म्हणत की बाळा मी घडकापर्यंत तुम्हाला घ्यायला येतो, जरा पारावर बसायचं. बरं बाबा म्हणलं. मी ते उष्ण पास्ता आणून स्वयंपाक करायला बाबा घरापर्यंत निघून गेले. घरच्याला आणून द्यायला काही कमी जास्त असेल ते. आम्ही मारुतीला प्रदक्षिणावर घातल्या. त्या पायऱ्यावरून बसलो. त्या पायऱ्यावर एक म्हातार बसलं होतं आमच्या गावातलं. असं जाडजुडच होतं ते. मोठाला फेटा होता आणि ते फेटा असा त्या पायरीवर ठेवलं असं वाकडं बसलं होतं. ते वाकडंच होतं, ते स्वभावच वाकडं होतं. आणि त्याच्या अंगावर ते मोठे मोठे भरपूर खिशे असतात, गाठी गाठी काय म्हणतो त्याला आपण, हा बंडी. आमच्याकडे 12 बंडी असं काहीतरी म्हणतात. ते बंडी ते घातलं होतं, असं वाकडं बसलं होतं. काय पाहतोय आपण? सोमुखे. आमच्या मुखाला सुद्धा किंमत आहे. आम्ही सुद्धा कृष्ण आहोत, आम्हीच माऊली आहोत, आम्हीच देव आहोत. कारण स्वर्गातले म्हणतात ना, मृत्यू लोकात पाठव. कदाचित मागच्या जन्मात आम्ही देव असणार आहोत. या जन्मात माणूस म्हणून जन्माला आलो. त्यांची अपेक्षा पूर्ण झाली, पण आमची पूर्ण झालेली आहे. आम्हीच माऊली आहोत. वाईटातला वाईट म्हणून सुद्धा माऊली दिंडीमध्ये आल्यानंतर संसाराच्या दिंडीत आम्ही माऊली आहोत. ते बसलं वाकडं आणि ते काय पाहुणे पायऱ्यावर बसले. काय म्हणे? रामराम पाहुणं. ते म्हणे रामराम. कोणत्या गावचं? ते म्हणे फलाण्या गावचे. इकडं कुंकडं मुख सोमुखे. त्याच्या मुखातून शब्द पडू लागले त्या म्हाताऱ्याचे. इकडं कुंकडं. ते म्हणे फलाण्या फडाच्या घरी. काऊन? पोरगी बघायला आलो. दुसरं घर गावलं नाही का? मुखातून शब्द पडले. काय म्हणाला? दुसरं घर गावलं नाही का? ते पाहुणे उठले नाही. मला काका कुठे चालले? त्यांनी जानवर कानाला लावलं, म्हणजे लग्नीला जायचंय. मला पाराच्या मागे झाडी होती भरपूर. जा म्हणलं. लहानपणचं सांगतो, 7-8 वर्षाचं असताना जा म्हणलं पाराच्या पाठीमागं. ते पाराच्या पाठीमागे गेले. हिवाळ्याचे दिवस होते. बराच वेळ ते आले नाही. मी पायऱ्यावर तसंच बसलो तिथं. कारण आम्हाला लहानपणापासून सांगितलं की पायऱ्या रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं, राम राम म्हणत बसायचं. आपलं तिथं राम 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 म्हणत मी बसलो. किती वेळ निघून गेला माहिती नाही. बाबा आले. बाबांनी मला विचारलं, बाळा पाहुणे कुठे? म्हणलं बाबा असं लग्नीला म्हणून गेले. किती वेळ झाला? बराच वेळ झाला. अहो इकडे तिकडे बघितलं, हिवाळा असून सुद्धा बाबाला घाम फुटला हो. कारण उष्ण पास्ता स्वयंपाक वगैरे केलं होतं. पाहुणे हत्ती मुलीला बघायला आनंद वाटत होता. काय केलं या पाहुण्यानं? बाबाने विचारलं, काय झालं बेटा? कोण काय बोललं का? हो बाबा, हे बाबा असं बोलले. आणि माऊली कृपेने मला सगळं आठवलं. काय म्हटलं? मी म्हणलं हे बाबा असा म्हटला, दुसरं घर गावलं नाही का? काय कळलं तुम्हाला याच्यातून? मी स्वेरिक होण्याच्या अगोदर, लग्न होण्याच्या अगोदर याच्या सोमुखानं मोडून टाकलं. केले कर्म झाले, त्याची पुढे भोग आले. योगा का असे ना, 6 महिन्याचं बैलगाडून खाली उतरत होतं. ते पडलं म्हातारा खाली. त्याचं अंग बरगाड मोडलं, तोंड फुटलं इकडं, त्याचे दात गळाले आणि वरच्या दातात आळ्या झाल्या त्याच्या. ते काटा काढायचं असतं ना, काय म्हणतो त्याला, ते लाचकन. त्या लाचकनानं आळ्या काढल्या. आम्ही डोळ्यात मिळल्या. लाचकनानं काय केले कर्म झाले, त्याचे पुढे भोग. म्हणून ह्या तोंडाकडून सोमुखे अजिबात लाव्या करू नका. हात पाय कान नाक डोळे भगवंताने तुम्हा मला दिल्यात. वाघाचं तोंड किती मोठं रामकृष्णाने म्हणता येत नाही. पंजे मोठे येतं, वानराचे मोठे येतं. कोणत्या वानरांनी टाळ्या वाजवल्या नाही? वाजवता येतं. आम्हालाच वाजवता येतात. आम्हालाच चांगलं बोलता येतं. आम्हाला डोळ्याला बघून दिसतो. जनावर तुडून जातील देवाला, त्यांना कळत नाही. ज्ञानेश्वरी गातेच्या बाजूने निघून जातील, त्यांना वाचता येत नाही, कळत नाही. सगळं आम्हाला दिलं. याचा सदुपयोग करायचा बरं का. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय माझं कारणे ऐसे करी. डोळाचे देखावे, काने अनायकावे, मनीचे भावावे, बोलावे वाचे. ते हात बाहेर मीच करुणे घालावे, मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. सगळ्या शरीराला पडिले वळण इंद्रिया सकळ. सगळ्याला सवय लावायची. हाताला, पायाला, कानाला, काका दादा मामी म्हणायचं. गोड बोलायचं, डोक्याला हात फिरवायचं लेकरांच्या. गोड बोलायचं, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, पुढे चलत राहायचं. याच्याशिवाय जीवनात दुसरा आनंद नाही. कारण केलेल्या कर्माची परतफेड करून घेण्यापेक्षा कर्म चुकीचे करायचे नाहीत आणि त्याच्यानंतर पोट भरत नसतं. भावाचे बांधव टोकरायचे. 2 एकरचं 2 एकर 1 गुंडा, अजून टोकर. किती पोट भरत तुझं सांग बरं बाबा. उद्या भांडणं सुरू झाले की ज्याला फीस देऊन द्यावं लागतं काही लोकांना. अहो त्यांच्या गाड्या घोडे बमले एसी मध्ये फिरू लागले ते, आणि हे भिकारच्या भावाला भांडायचं सोडीच ना.
नुसते 50% भांडणं घरातले. मी तलाठ्यापासून सांगतो मध्ये तलाठी, त्याच्यानंतर मंडळाधिकारी, नंतर नायब तहसीलदार, तहसीलदार, नंतर डेप्युटी कलेक्टर, ऍडिशनल कलेक्टर, कलेक्टर, ऍडिशनल कमिशनर, हायकोर्ट, कोर्ट, सुप्रीम कोर्ट, तिथपर्यंत भांडणं चालत. 50% भांडणं सख्या बहीण भावाचे आहेत, सख्या बहीण भावाचे. 2 गुंठे 4 गुंठे हे हिस्सा कळच नाही ह्याला, त्या अविवाची किंमतच राहिली सगळ्यांना. का बरोबर का? कारण आयुष्य वाया नाही घालायचं. आयुष्यातला एकही क्षण जर गेला तर तो परत येत नाही. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही. म्हणून कोणत्याही क्षणाचा चुकीचा उपयोग करायचा नाही. क्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव शिंदो. ज्ञानोबा तर म्हणाले, रिकामार दगडे राहून अर्धा क्षण सुद्धा वाया घालायचं नाही. कीर्तनात आलात ना, तुम्ही टाळ्या वाजवा म्हणलं, तुम्ही टाळ्या वाजव. ते विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणत ते म्हणत जा. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्मसहज ते ओळखीचे, एक वेळ यावया. मुखातून नाव पडायला हजारो जन्म जावे लागतात. अनंत जन्मीचे तपये कणाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. म्हणून हरी म्हणत जा, विठ्ठल विठ्ठल म्हणत जा, भजन कर जा, कीर्तन कर जा, ऐकत जा. अंतकरणातून करा. आपल्या ह्या शरीराला सांभाळा. सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता. हा प्रश्न अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिले. संसारिक माणसाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची, भावधून वाचायची, गीता वाचायची. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता, त्याची ज्ञानेश्वरी त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता, त्याची ज्ञानेश्वरी त्याचे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भयकळी काळाचे नाही तया. नाथ महाराज असं म्हणाले, त्याची ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी कोणती? ज्ञानोबारायनं लिहिलेली, नेवाशाला लिहिलेली, पैसखांबाला बसून लिहिलेली, गीताचा पूर्ण आपल्याला अर्थ सांगणारी, मूर्तीनाथाच्या कृपेनं लिहिलेली, जगाच्या कल्याणासाठी लिहिलेली. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. तुझ्या जर मुखातून पडत असेल, तुझ्या अंतकरणात शिरत असेल तर कळी आणि काळाला भ्यायची गरज नाही. अर्थात दुःखाला भ्यायची गरज नाही. काही वाटेला चुकीचं येणार नाही. काय आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये? अहो काय आहे, कशाला काय नाही त्या ज्ञानेश्वरीमध्ये? जे पाहिजे तर ज्ञानेश्वरीमध्ये. आता एक छोटंसं उदाहरण सांगतो. मला टीका नाही करायची बरं का, मग क्षमा असेल. त्या लेकरांनी पाय थोडेसे अवघड, लेकराला कळ लागले असेल, पाय थोडेसे वाकडे तिकडे गेले. बाजूचे एक जण असं म्हणतात की अरे नीट बस सरळ. ठीक आहे, आमची ही प्रथा आहे, सरळ बस म्हणतो. अहो आता त्याच्या पायाला कळ लागली, त्याने काय करावं सांगा बरं. जर पाय दाबून बसलं, तुमच्या पायाला कळ लागली, 80 वर्ष 60 वर्ष, आता त्या आईनं पाय लांब केला, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. जर पाय तांबून बसलं तर दुसरं चरण चालू आहे, अगं अजून 2 चरण आहे, तर वेळ लागतो का, मग माझा पाय तर चुकू लागला. सगळं पायात लक्ष जर असेल तर ज्ञानेश्वरी कोण ऐकणार आहे, कीर्तन कोण ऐकणार आहे? मग ती ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगते. ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष आशा येता सर्वनाचे माझे. तुझ्या मनाला मारू नको, तुझ्या इंद्रियांना दुःख देऊ नको. इंद्रिय म्हणजे काय? हात, पाय, कान, नाक, डोळे. तुझ्या पायाला मुंग्या आल्यात ना, पाय लांब कर. कंबर दुखते ना, टेकून बस. अंगात मुंग्या येतात ना, जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणते किंवा माऊली प्रमाण देते, तो उठा, टाळ्या वाजव, पुन्हा खाली बस जागा. मोकळं हो, एवढी परवानगी देऊन तेच ज्ञानेश्वरी. आता ह्या ज्ञानेश्वरी काय झालं, आमची कळ निघून गेली, काही बघायची गरज नाही. तुझ्या पायाला मुंग्या, थोडसापणा नाही करायचं. खरोखरच आमच्या आवाक्याच्या बाहेर गेलं तर करायला परवानगी. एवढं सोपं ज्ञानेश्वरीमध्ये. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळा. कळी आणि काळाला भ्यायची गरज नाही. का बरं कळी काळाला भ्यायची गरज नाही? कारण ज्ञानोबा कोण आपण पाहिलं, महाविष्णू येतं, महाविष्णूचा अवतार आहे. ज्ञानोबा स्वतः म्हणाले, भय कळी त्या माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदा माझी शारदळू, तो मी जिजान. मी काय आहे, महाकाळ आहे म्हणाले, महाकाळ. जर माऊली महाकाळ असतील तर कळी आणि काळाला भ्यायची गरज आहे का सांगा बरं? नाही ना, काहीच भ्यायची. पत्ती ज्ञानेश्वरी कशी वाचायची? लेकरू होऊन वाचायची, लेकरू होऊन. कोण कोण लेकरू झाला ज्ञानोबाऱ्यांचं? जगद्गुरु तुकोबाराय. बोलिले लेकुरे विडीवाकडे उत्तरे, करा क्षमा परात महाराज तुम्ही. लेकुरे म्हणाले, लेकरू झालं म्हणाले तुकोबाराय. नामदेव महाराज, ज्ञानराज माझे युग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. माऊली म्हणाले नामदेव महाराज, माऊली म्हणाले ज्ञानोबारायला. बरोबर आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, का जनार्दने पाय बंदित असे. माझी माय म्हणाले, वेदशास्त्री देते ग्वाही, म्हणते ज्ञानाबाई आहे. ज्ञानाबाईचे चरणे शरण एका जनार्दनी. सेना महाराज, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भव्यता ज्ञानदेव. चोखोबराय, बंका महाराज, सगळ्या संतांनी आई आई बाई म्हटलं ज्ञानोबरायला.
माऊली कुणाची माऊली तर कुणाची आहेत माऊली. अहो नाथ महाराजांचं एका वाक्यात सांगितलं, सगळ्या साधकांचा सुद्धा मायबाप आहे म्हणाले. साधकांचा माये बाबा दर्शने हरे काम होती सुखारूपा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचायची ना, माऊलीवर भक्ती करायची ना. लेकरू हा लेकरू, मला सगळं येतं अजिबात म्हणून का मास्टर कीर्तन कोणाला येत नाही, गायन येत नाही, माझी कथा ना फलाना करा, एवढा सुंदर गातो. काय त्या पॉम्पलेटवर नाव असतात आमचे, कीर्तन केसरी, मृदंगाचार्य, गायन मूर्ती, बाबा ते काय संगीत अलंकार, काहीतरी असे मोठमोठे शब्द असतात. अरे बाबा ज्ञानेश्वरी वाच माऊली काय म्हणाले, त्यांची जर कृपा पाहिजे ना तर मला येतं म्हणूच नको, तुझ्या नावाचं कौतुक करून घेऊ नको. इथं जाणीव करी तेची नेणे, आथिलेपण मिरवी तेची उणे, आम्ही झालो आहे जो म्हणे तो काहीच नोहे. ज्या दिवशी तुला वाटलं की मास्तर का गायन कोणाला येत नाही, कीर्तन येत नाही, त्या दिवशी 100% समज तुला काहीच येत नाही, कारण तुझ्यात अहंकार आहे सगळा. ज्ञानोबांनी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, तिची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे. मग लेकरू झालं तर काय होतं, लेकरून झालास की चिंताच करू नको. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या सोयरा, मातेचा के सोयरा, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा के तुला देवी मी तया जैसी असती तया कळी काळ नको न्या घेतला पट्टा. कळी काळ माझं लेकरू झाल्यानंतर माझ्या भक्ताला कळी आणि काळ काहीच करू शकत नाही, असं ज्ञानोबांनी 12व्या अध्यायात सांगितलं. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे. लेकरू झाल्यानंतर लेकरू झाल्यानंतर चिंता करायचं, कारण माऊलीचं लेकरू व्हायचं, सगळे संत झाले, आम्ही पण लेकरूच होते. उदाहरण सांगतो तुम्हाला, जालना जिल्ह्यामध्ये माझे कीर्तन होतं 2 वर्षाखाली. त्यांचा फोन आला, कुठपर्यंत आले, इथपर्यंत आले. महाराज आपल्या घरी या ना. म्हणलं घरी येतो बाबा, पण तुझ्या घरचं पाणी सुद्धा पिणार नाही म्हणलं. ते म्हणले का बरं, कारण तुकोबायांचं प्रमाण आहे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे. मी अजिबात तुझं पाणी सुद्धा पिणार नाही, कारण का माऊलीचं प्रमाण आहे, तुकोबायांचं प्रमाण आहे, माऊलीचा पण आधार आहे शब्दांचा, त्याच्यामुळे मी करणार नाही. महाराज गावात पाणी तर प्यावं लागेल, जेवावं लागेल. आणि कीर्तन संपल्यानंतर मंडपामध्ये जी पंगत असेल तिथलं मी खाईन म्हणलं, जे असेल ते. कारण का तुकाराम महाराज म्हणाले ना, पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे दोन या ताट. प्रसाद खाऊ नये तुकोबा आहे. कीर्तनाच्या अगोदर प्रसाद होत नाही, कीर्तनाच्या अगोदर जेवण आहे, कीर्तनानंतर प्रसाद होतो. कारण माऊलीने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, मग अभिन्ना या सेवा चित्तमियाची भरलेली दवा, माझा प्रसाद जाणते दवा संपूर्ण झाला. माझं कीर्तन भजन भजन झाल्यानंतर अभिन्न भावानं जे दिलं जातं त्याचं नाव प्रसाद आहे, असं ज्ञानोबांनी सांगितलं. तुकोबाराय म्हणाले पाहे पाहे प्रसाद तुकोबाराने प्रसाद खाऊ म्हणाले. श्राद्धाची पूजा करतो, अगोदर जेवतो का नंतर जेवतो? नंतर. सत्यनारायणची पूजा करतो, अगोदर जेवतो का नंतर जेवतो? वास्तूची पूजा करतो, अगोदर का नंतर? सगळ्या पूजेच्या नंतर. पण कीर्तनात का बरं अगोदर जेवायचं बाबा म्हणलं? ते अन्न आहे, अन्न करायला मान्य नाही. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, म्हणून तुझं खाणार नाही. पण माऊली तुमचे पाय तर लागू द्या, पाय पी काही नाही, तुझ्या समाधानासाठी येतो म्हणून तुझ्या घरी. आणि अर्धा तास कीर्तनाला वेळ दिसतोय, आणि त्यांच्या घरी फेटा बदलण्यासाठी गेलो मी. त्या गेटमध्ये गेलो, मोठं कुत्रा आलं, पुढे धुकू लागलं. आता महाराजांना कुत्र्यानं भुकाव मान खाली मान हसवून का तुम्हाला लय भूक असले कपडे बघितले. मला भुकू लागलं, कारण ड्रेस वेगळा दिसला तर आम्ही जास्त भुकत होते. भुकू लागलं कुत्र. उदाहरण इथंच थांबू द्या. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की त्या मालकाचं लेकरू रंगत आलं, खेळत आलं, आणि त्या कुत्र्याच्या केसाला धरून वळलं, नाकात बोट घातलं, त्याच्या तोंडात हात घातला, त्याच्या कानात हात घातलं, त्याला मारलं धरून, त्याच्या अंगावर पाणी टाकलं कोणी मालकाच्या लेकरानं, तर कुत्र त्याला भुकल का, चावल का? नाही. त्या लेकरांनी एवढं केलं तर पण नाही. आम्ही नुसतं दरवाजात उभं राहतो, भुकू लागले आम्हाला. आणि त्या लेकरांनी एवढं केलं, त्याच्या पाठीवर बसलं, त्याला चपलीनं हाणलं तरी त्याला भुकणार. कारण का त्या मुख्या प्राण्याला, कुत्र्याला पक्क कळतं की माझ्या मालकाचं लेकरू आहे, याला जर भुकलो, याला जर चावलो तर मालक बडवून घराच्या बाहेरच काढेल मला. कुणाला कळतं? कुत्र्याला कळतं. आम्ही कुणाचे लेकरू आहोत? ज्ञानोबारायांचे लेकरू आहोत. ज्ञानोबारायांच्या लेकराला जर भुकलो, हे कुणाला कळतं? त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे. त्या काळाला कळतं, कळीला कळतं, चित्रगुप्ताला कळतं, त्या यमाला कळतं, त्या शनीला कळतं की ज्ञानोबारायांचं लेकरू आहे, महाविष्णूच्या अवताराचं लेकरू आहे. याला जर आपण भुकलो, ह्याच्याकडे नाटक करायला गेलो तर बडवून आपल्याला नोकरूनच काढून टाकतं. हे त्यांना पक्क माहिती आहे, पक्क माहिती आहे कुणाला. म्हणून ज्ञानोबारायांचं लेकरू व्हायचं, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचं. आणि ज्ञानोबारा एकमेव असे संत, असे देव आहेत, तुकोबाराय म्हणतात करील ते काय, करील ते काय नो हे महाराज, ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, करी पाहे विना
शुद्ध अंगी परिपा हे बीज शुद्ध अंगी परिपा हे बीज शुद्ध अंगी ते काय नव्हे महाराज परिपा हे बीज शुद्ध अंगी. आतापर्यंत एवढे संत आणि देवाची वचन आपण वाचले. फक्त ज्ञानोबऱ्यांचं बघा, भिंत चालवली, रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले, सच्चिदानंदाला उठवलं, गोपाळाला उठवलं, कमालाला उठवलं, सायनाला उठवलं, स्वर्गातले ते कृष्णकांत मामाच्या घरी मेलेले ह्याला बोलवले, पाठीवर मांडे भाजले, श्राद्धाला बोलवलं, त्याला पाठीवर मांडे भाजले. करील ते काय नव्हे महाराज परिपा हे बीज शुद्ध. फक्त आमचा भाव शुद्ध पाहिजे, माऊलीला दुसरं काहीच लागत नाही. माऊली इतके सुंदर, इतके सोपे, एवढे सगळ्यात मर्यादेच्या पलीकडे. म्हणून सगळ्या जगातल्या संतांनी माऊली 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 म्हटलं. केवळ संतांनीच नाही, पांडुरंगाने सांगितलंय. पांडुरंग स्वतः म्हणाले, पांडुरंगी प्रसन्नपणे देणे दिले या ज्ञाना भूवैकुंठ पंढरपूर त्याहुने थोर महिमाया. अरे नामा, माझं पंढरपूर किती जरी महिमा असला ना, तर माझ्या पंढरपूर पेक्षा आळंदीचा महिमा जास्त आहे. सांगता ती देव ऐकिते रुक्मिणी नामा म्हणे चक्रपाणी वर दिला. रुक्मिणीला सांगितलं, वर देऊन टाकला. काय दिला? पंढरी होणे हे सोपे जनाची हारा वया पापे. अरे माझ्या पंढरपुरात पाप जायला वेळ लागेल, पण आळंदीमध्ये पाप जायला वेळ लागणार नाही. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता असाचे भय कळी काळ. म्हणून ज्ञानोबरायाकडे यायचं, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायचं. ज्ञानेश्वरी वाचली की गीता 100% ज्ञानेश्वरीमध्ये आहेच. 700 श्लोक प्रत्येक ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. म्हणून सगळे संत सुद्धा म्हणतात ज्ञानोबरायाचा अधिकार, ज्ञानोबरायांचं प्रेम, रुक्मिणीचं पांडुरंगाचं माऊलीवरचं प्रेम, महादेवाचं ज्ञानोबरायावरचं प्रेम, महादेवाचं ब्रह्मदेवाचं आदिशक्तीचं. कोण आहेत महादेव? निवृत्तीनाथ कोण आहेत? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दाता, ब्रह्मा सोपान तो झाला, आदी शक्ती मुक्त. या सगळ्यांचं प्रेम ज्ञानोबरायावर आहे. ज्ञानोबराय सगळ्यांचं प्रेम ज्ञानोबरायावर आहे. आणि त्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपण वाचतोय. चिंता करायचं कारण नाही. आणि म्हणून कळी काळाला घ्यायची गरज नाही. पांडुरंगाकडनं तर एखाद्या वेळेस कळी काळाला अडचण व्हायला वेळ लागू शकेल, पण माऊलींच्या बाबतीमध्ये विशेष होऊ शकत नाही. कारण का? पांडुरंगाने सांगितलंय, पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिले या ज्ञाना. देव म्हणे रुक्मिणी हा एकची योगी देखील हेच ज्ञान संजीवने जाण त्रैलोक्यासे. अगर रुक्मिणी या त्रैलोक्याला तारण्याची ताकद जर कुणाच्या शब्दामध्ये असेल, हेच ज्ञान संजीवने जाण त्रैलोक्यासे. या त्रैलोक्याला ज्ञानोबरायांचे शब्द हरिपाठ. जग तारावया हरिपाठ केला, रसहा भरिला संजीवनी माऊली माऊली दयेचे सागर केले उपकार जगावर. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले, हरिपाठ वाचायला सांगितलं. तुकोबारायला विचारू आपण, तुकोबाराया कृपा करा, मला काय करावं सांगा. तुकाराम महाराज म्हणाले, काय ज्ञानेश्वरी होणे तीही पाठविले धरणे. अरे बाबा, ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, आमच्याकडे कशाला पाठवलं हे? तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये की ज्ञानेश्वरी वाचा, सगळ्या संतांचं प्रमाण ते आहे. तुका म्हणे तुकोबारायांचं प्रमाण काय? ज्ञानेश्वरी म्हणे तेही पाठविले धरणे विठाला. महाराज म्हणाले, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. चोखोबाराय म्हणाले, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. जनाबाई म्हणाल्या, भावाक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. आणि काय वाचावं म्हणाल्या? वाचावी ज्ञान, वाचावी ज्ञान, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. जनाबाईने सांगितलं ज्ञानेश्वरी वाचा सांगितलं. तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे ज्ञानेश्वरी समुदाय करावा तो येईल पाय बंधू. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचाल ना, तुमच्या पायाचं वंदन करतो म्हणाले. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली. त्याचे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही. भात शिजला का बघण्यासाठी मोठीच्या मोठी भात घ्यावा लागत नाही. 4-2 शितावून भात करतो. फक्त 2 उदाहरणं बघून आपण शेवटच्या चर्चा करतो. काय अडचण आहे? भात शिजला का बघण्यासाठी फक्त 2-4 शितं. मी जालन्याला होतो, माझी बदली झाली, जालन्याहून परभणीला बदली झाली. आम्ही भाजीपाला खूप लावला होता आणि आता बदली झाली, सामान वगैरे भरलं. हाताखालचा एक माणूस माझ्याकडे मला म्हणे की सर हे भाजीपाला उपटून टाकू का? म्हणलं का रे बाबा? नाही म्हणजे त्या साहेबांची बदली झाली पलीकडल्या आणि त्यांनी भरपूर भाजीपाला लावला होता. त्यांना एवढा राग आला मला ना तुला खालकुत्र्याला, आणि म्हणले ते भडं भडं सगळा भाजीपाला उपटून टाकायला लावला. मग आम्ही म्हटलं की तुमचा पण उपटून टाकायचा का?
म्हणलं का बरं उठून टाकायचं, ते ज्ञानेश्वरी वाचत नसतील. म्हणलं मी ज्ञानेश्वरी वाचतो ना, म्हणून आमचा भाजीपाला उठून टाकायचा नाही, कारण येणाऱ्या माणसाला कामाला येईल. कारण माऊली असं म्हणतात, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तया हे कर्तव्य असे उरले लोकांना लागे. लोकांसाठी करायचं, तुला गरज नाही ना लोकांसाठी, म्हणून राहू दे, कारण मी ज्ञानेश्वरी वाचतो. तिची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भये कळी काळाचे. म्हणजे दुसऱ्यासाठी करावं हे ज्ञानेश्वरी शिकवतात. एकदा रेस्ट हाऊसवर आम्ही जेवायला बसलो, मोठे मोठे अधिकारी आले होते, राजकीय क्षेत्रातले पण लोक होते, आणि मी शुद्ध शाकाहारी माणूस. आणि त्या रेस्ट हाऊसच्या माणसात काय केलं, मांस मटण आणलं ना, माझ्या बाजूला त्याला दिलं, दुसऱ्या समोरच्याला दिलं, आणि मी शाकाहारी माणूस. मला एवढा राग आला, ते वेटरकडे असे डोळे असून बघत होतो. त्या हळूच माझ्यापाशी कानातून म्हणे, सर माझ्यावर का रागवताय? म्हणजे तुला कळतं का मी शुद्ध शाकाहारी? काय म्हणलं माझ्या बाजूला बसलं. ते म्हणे, सर त्यांच्या ताटात त्यांना खाऊ द्या ना, तुम्ही कशाला बघता, तुमच्या ताटात खा ना. किती सोपं बोलला तो माहितीये का? साधा नौकर माणूस रेस्ट हाऊसचा मला म्हणतोय, तुमच्या ताटातलं खाणं साहेब, त्याच्या ताटाकडे कशाला बघतात ना. कारण माऊली म्हणाले, मला नंतर कळलं, देखे काय माऊली, देखे पुढीलाचे ओझे जरी आपुला माथा घ्यायचे, तरी सांगे काना दटीचे धरा. माऊली म्हणाले, दुसऱ्याचं ओझं कशाला घेतोस, त्याच्या विश्रांती तू तुझं कर ना. मी ओझं घेतलं ना त्यांचं, ते असं खातात त्याचं खातात. संसारात असं झालं, ती पोरगी पडून गेली, त्या पोरांना असं केलं, बिस्ताना असं झालं, त्यात फलान झालं, तो नापास झाला, त्याला कसं काय नोकरी लागली, आता कसं फलान झालं. अरे काय करायचंय, तुझ्या ताटातलं बघ ना. तुझी बायको लेकर नवरा बायको काय करायचं शेजारी ते बघ ना. ते सोडून ते सोडा, गावाची गणित करीत बसतो ना, कारण गोडीत राहत्याला. हे ज्ञानेश्वरी सांगते आपली. संभाजीनगरला आम्ही माऊलीनगरला घर बांधलं, नवीन घर बांधलं होतं, आणि ऑफिसला निघालो, नेमकंच नवीन घर बांधलं होतं, आणि दुसऱ्या गल्लीतले लोक आले माझ्याकडे. आपण काय पाहतोय, 4 शीतं बघू लागलो, त्याची ज्ञानेश्वरी. काय ज्ञानेश्वरी, इकडे काळाला काय भ्यायची गरज नाही, 4-2 शीतं बघतोय फक्त आपण. आणि ऑफिसला निघालो, त्या दुसऱ्या गल्लीतले लोक आले, ते म्हणजे साहेब आमच्या गल्लीत फलान कार्यक्रम पट्टी द्या. म्हणजे तुमच्या गल्लीत कार्यक्रम मी कशाला पट्टी देऊ, आमच्या नाही साहेब द्यावं लागेल. पण ठीक आहे म्हणलं, खिशात हात घातला काहीच नव्हतं. म्हणजे ठीक आहे, संध्याकाळी आले की 500 रुपये घेऊन जा. काय म्हणलं मी, संध्याकाळी आले की 500 रुपये घेऊन जा. मी ऑफिसला गेलो, 7-7:30 वाजता परत आलो. आता एवढ्या मोठ्या पदावर होतो, त्यामुळे गाडी वगैरे सहज लक्षात येते. आणि ते बघितलं की लगेच गाडी पैसे आले लोक. मग अरे हा तुम्हाला पट्टी द्यायची नाही का म्हणलं. बायको बाहेर अंगणात उभी, तिला म्हणा जा 500 रुपये घेऊन ये. नाही साहेब म्हणे 1100 रुपये द्या. म्हणलं का बरं 1100 द्यायचे, 500 म्हणून सगळं. नाही तुमचे वकील साहेब म्हणले की बाबा आले की 1100 रुपये घेऊन जा. मी ऑफिसला गेला असेल, माझं पोरग तिथं असेल, त्यांच्याशी बोलत उभं राहिले असेल ते, आणि पोरग म्हणलं 1100 रुपये. कोण? तुमचे वकील साहेब म्हणले की 1100, बाबा आले की 1100 रुपये घेऊन जा. माझं पोरग वकील झालं नव्हतं, माझं पोरग LLB सेकंड इयरला शिकायला होतं. मी बायकोला म्हणलं अगं 1100 घेऊन ये. तुम्ही आता 500 म्हणून 1100 का बरं? अगं आपले वकील साहेब म्हणले 1100 दे. कोण वकील साहेब आपला? नंतर सांगतो, मला 1100 घेऊन जा. माझं पोरग LLB सेकंड इयरला शिकायला होतं, बारीकी नाही का बरं का. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही. तेही ती ज्ञानेश्वरी पाहतोय. मी विचारलं, माझं पोरग LLB सेकंड इयरला शिकायला होतं, रोज 50 रुपये पेट्रोलला मागत होतं, 10-20 रुपये कधी तर त्याच्या मायकून भजी खायला घ्यायचं, मागून त्याला घ्यायचं, असं जात होतं. 1 रुपया कमवत नव्हतं. आणि 500च्या बाप 500 म्हणला होता, पोरग 1100 म्हणलं होतं. मला सांगा, माझ्या ठिकाणी तुम्ही कोणी असतात, आपण काय म्हणलं असतं, हो आमचं पोरग वकील. कुणी म्हणलं वकील बिकील काही नाही, आता शिकू लागले सेकंड इयरला, अजून 1-2 वर्ष शिकायचं. रुपया कमी मिळत नाही, माझ्याकडून 50 रुपये पेट्रोल आहे, त्याला काय लागलं तोंड रुपये सांगायला 1100 द्या. दे म्हणून कुठून देतोय ते. आपण रुपया कमवायचा नाही आणि बापाचे पण खर्च करायचा, 500चा 1100 द्या असंच म्हणलं असं आपण आज्ञापन करू. मी तसं म्हटलो नाही. का म्हटलो नाही? कारण ज्ञानेश्वरी वाचतो मी. मला सांगा, माझ्या लेकराचे शब्द लोकांसमोर मी खरं करणार नाही, माझ्या लेकराचं मोठे पण मी करणार नाही, तर कोण करील सांगा दुसरं? माझ्या लेकराचं मोठे पण मला करता आलं पाहिजे. माऊली म्हणाले ना, आणि पुत्रे मी सर्व गुणीचे नाव आहे, बापा शिराणे तरी ते सारंग पाने फळाले. पुत्राचे अपराध जरी झाले आघात, तरी पिता साहे निर्द्वंद तैसे साही जोजी. आपल्या लेकराचे अपराध आपण मायबापाने स्वीकारायचे, आपल्या लेकराला आपण मोठे पण करायचं, मोठं करायचं. तुमच्या घरला पाहुणारा येतो, सहज विचारतात, सोनीचा अभ्यास कसा झालाय, सोन्याचा अभ्यास कसा झाला, लगेच आपण हे सोन इकडे, हे सोन इकडे, हे बघ काका काय म्हणतात सांग. ही पोरगी ना अभ्यासच करते, हे पोरग ना अभ्यासच करते, मोबाईल करतं, फळात सन 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 बोलून जातो त्या पाहुण्यापासून, सगळा अपमान करून टाकतो. मला सांगा, तुमच्या त्या पाहुण्यामध्ये एवढी ताकद आहे का हो? तुम्ही लेकराचे दिसते दोष सांगितले गेले की डोक्यावर हात ठेवला की तुमचे लेकरू चांगलं होणार आहे? पळस गेला कोकणात 3 पाणी चुकणार, त्याच्या घरात तुमच्या बेकार परिस्थिती आहे. कोकणात पळसाला 3च पानं, तुमच्या गावात पण 3च पानं, त्याच्या घरात 30 परिस्थिती, आपल्या घरात 30 परिस्थिती. अजिबात आपल्या लेकराचे दोष लोकांसमोर सांगायचे नाहीत.
ही ज्ञानेश्वरी शिकवते आपल्याला. कारण का, जर दोष सांगत गेले, त्याच्या मनामध्ये गाठी बसल्या, तर कदाचित उद्या वाटण्या होतील, घराच्या बाहेर जावं लागेल किंवा वाटून त्याला बाहेर जावं लागेल. ही परिस्थिती आपण आणतो. लहानपणी लेकरूच होतं, पाठीवर बसून म्हणजे की आपण घोडं झालो, पाठीवर बसून घेतलंय, बैल झालोय, पाठीवर बसून घेतलोय त्याला. तेच लेकरू आहे, फक्त वयानं मोठं झालंय आणि तू त्याच्यापेक्षा वयानं मोठा झालास. भावना बदलू दे नको. बाप आणि आई आणि लेकराच्या नात्यामध्ये आजही फरक पडला नाही, फक्त भावनेनं आपण तोडून टाकला त्याला, म्हणून कळी काळाला भ्यायची वेळ आपल्याला येऊ लागली. सगळ्याला सोबत घेऊन चला, नाते गोते लक्षात ठेवा. फक्त वयानं वाढलोय आपण, लेकरू तेच आहे. 25 वर्षाखाली जे होतं लहान लेकरू तुझ्याच पोटचं आहे, 25 वर्षानंतर तुझ्याच पोटचं आहे. तूच बाप आहेस, तूच माय आहेस, तूच लेकरू आहे, तूच लेक आहेस. लक्षात आलं का? हे ज्ञानेश्वरी शिकवते. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाहीत. या चरणातलं शेवटचं उदाहरण सांगून आपण शेवटच्या चरणाला जाऊ. आम्ही प्रयागला गेलो. 5 दिवस 5.5 दिवस दौरा केला आम्ही. मस्त गर्दी होती प्रचंड. परत आलो. कीर्तनाला जायचं होतं एका ठिकाणी. 10 ते 12 काल्याचं कीर्तन होतं. 8:30ला घरी पोहोचलो. 1.5 तास शिल्लक होता आणि जवळपास 60-70 किलोमीटर आम्हाला जायचं होतं आणि तेवढा वेळ आम्हाला जायला लागणार होता. मी फक्त कपडे बदलले, धोतर घातलं, फेटा बांधून बाहेर आलो. ड्रायव्हर म्हणे, सर स्नान राहिलं तुमचं. म्हणलं माझा वेळच नाही स्नान करायला. तर म्हणलं जर स्नान करत बसलो ना तर कीर्तन 10च्या ऐवजी 11ला सुरू होईल. म्हणलं लोक वाट बघतात, आपण वेळेवर जाऊ. मी 10 मिनिटं का पण माऊली कृपेनं प्रत्येक दिलेल्या वेळेच्या ठिकाणी 10-5 मिनिटं अगोदर पोहोचवतो. आतापर्यंत माऊलीने मला कुठे उशीर होऊ दिला नाही. आज चल म्हणलं त्याला. आम्ही गाडी काढली, गेलो आणि तिथं खरंच 10 मिनिटं अगोदर पोहोचलो. काहीच तयारी नव्हती तिथे. आम्ही त्या संयोजकाला बोलात, बाबा करा ना म्हणलं, एवढं लांबून आलो, तुमचं हे काम फरान झालं, करा मला वेळेचं फार महत्व आहे. त्याला समजावून सांगितलं. ते बरोबर बाहेर निघालं. आमच्या ड्रायव्हरला काय वाटलं, ड्रायव्हर त्याच्या जवळ काय म्हणे, अहो आमचे महाराज वेळेचे पक्के आहेत बरं का. आणि बिना स्नानाचा आलेत महाराज, वेळेला वेळ नव्हता त्यांच्याकडे. बिना स्नानाच्या कीर्तनला पटकन सुरू करा. बिना स्नानाचं म्हणले होते 2 फूट उडीच मारलं ते माझ्याकडे. मला म्हणे, महाराज तुमच्या पाया पडतो म्हणे, आज 10 मिनिटं उशीर झाला तर चालतं, पाणी गरम आहे, लगेच स्नान करा, पण हे पाप नको करू. पाप म्हणजे बिना स्नानाचं कीर्तन. मी म्हणलं आता ते बिना स्नानाचंच करणार नाही. का? कारण माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणाले नाही, नाम जपयत नोज परम बाधून सके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम ब्रह्म वेदार्थे नाम जपयत नोज परम बाधून सके स्नानादी कर्म. अरे नामस्मरण करायचं कीर्तनातून, कशाचं स्नान? वेळ नाही त्याला, मी काय करणार? बिना स्नानाचं चालतं म्हणले माऊली. आणि ज्ञानेश्वरीतला आधार समजल्यामुळे मी चिंताच केली नाही, काहीच चिंता नाही केली. म्हणून तयाचे काही चिंतो नाही आपले ठाई, तुझे पाप पुण्य पाही मी याचे शब्द आहेत. तू कशाला चिंता करतो? एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना. अरे माझ्या भक्ताने चिंता करायची गरज नाही, मी सांगितल्याप्रमाणे चालतोय ना. आणि ज्ञानेश्वरीच्या शब्दाला कधीच कुठं हे करत जाऊ नका बरं का, चॅलेंज करत जाऊ नका. का करत जाऊ नका? कारण सगळ्या संतांनी मान्य केलंय ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून, माऊली म्हणून. जगाच्या सगळ्यात मोठ्या ज्ञानी माणसानं ज्ञानदेवी रचिला पाया उभारले, त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणून त्यातलं एक अक्षर ना अक्षर कसं, तेने आबाल सुबोधे गोविचनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिले. एक अक्षर ब्रह्मरस आहे ज्ञानेश्वरीतलं. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया विठाला. एका जनार्दनी संशय सांगणी, एका जनार्दनी संशय
गीता हा कृष्ण अर्जुनाची श्री गीता हा कृष्ण एका जनार्दने संशय सांडवणे दृढधरे म्हणे ज्ञानेश्वरी. म्हणून महाराज म्हणाले 3 चरण झाल्यानंतर एका जनार्दनी जनार्दन स्वामींचे शिष्य एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरे म्हणे ज्ञानेश्वरी. माऊलीची ज्ञानेश्वरी अत्यंत सुख मिळेल का, समाधान मिळेल का, आनंद मिळेल का, फलन होईल का, अजिबात शंका कोण प्रश्नोत्तर नाहीच आहे. 100% तुझी इच्छेचं समाधान होणार म्हणजे होणार. जे नाशवंत आहे त्याच्या बाबीला नादाला लागू नको. कारण का कार्य नाशवंतासाठी देवास वेयाटे पाडितोशी. कशाला नाशवंत मागायचं, कारण हा देहच नाशवंत नाही. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. काय मागायचं नाशवंत, शाश्वत माग माऊलींना, आणि ते 100% तुझ्या पदरात पडेल. कारण तू चुकीचं वागणार नाहीस. ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस, जाणून घेणारा माणूस चुकीचं वागत नाही. आणि चुकीचं वागत नसेल तर कळी काळाला भ्यायची काय गरज आहे. आम्ही पापच केली तर पदरात काय पडणार आहे, आमच्या चुकीचं नाही पडणार. एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. संशय नको का, म्हणून संशयावणे थोर पाप नाही घोरा विनाशाची संशयासारखं जगाच्या पाठीत पाप नाही, म्हणून संशयच नको, दृढ धरून वाच. एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. मनात धरला सांगितलं, डोक्यात नाही. कारण डोक्यात धरलं की माणूस पंत होतो, पंडित होतो, हुशार होतो. आणि पंडित झाला की मग अहंकार येतो. म्हणून माऊली काय म्हणाले, मनात. नाथ महाराज काय, मनात. मनात म्हणजे हृदयात. आणि हृदयात गेला की संत होतो, संत होतो. संत झाला की त्याच्यामध्ये अहंकार राहत नाही. म्हणून मनात धरायचे. समर्थ रामदास म्हणतात, मनी धरावे ते होते अवघेची विघ्ने नाशवणी जाते. कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. मनात धरल ते होतं, मनात धरल ते पक्क. संशय सोडून, संशय सोडून. इथं भरपूर लेकर बसतात, मुलं मुली बसलेले आहेत. बाळांनो, तुमची ज्ञानेश्वरी मी तुम्हाला सांगितलं, तुमचा अभ्यास करा, तुमची ज्ञानेश्वरी संशय सोडून करा. ह्या जगात अवघड नाही. तहसीलदार होचाल, डिप्टी कलेक्टर होचाल, PSI होचाल, काही पण होचाल, संशय धरून. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुमचं जीवन जर ज्ञानेश्वरी येतात, तुम्ही खडी गावातले माणसं 11वी 12वीला BComला BSCला शिकायला मोठ्या शहरात जावं लागतं. स्पर्धा परीक्षा अभ्यासातले मोठ्या शहरात जावं लागतं. ठीक आहे, इथून बसमधून बसला तुम्ही, संशय सोडून बसमध्ये बसा. तरुण पोरींना तरुण पोराच्या बाजूला किंवा तरुण मुलीच्याच बाजूला, मुलांनी तरुण पोराच्याच बाजूला बसण्याच्या ऐवजी माझी इच्छा आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या बाजूला जाऊन बसा. संशय सोडून बसा, संशय सोडून. तुम्हाला ध्येय गाठायचं ना, हरीची कृपा पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय ना. एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. तुम्हाला अधिकारी व्हायचे ना, मनात पक्क धरलात ना, त्या म्हाताऱ्या बाबाच्या बाजूला जाऊन बसा. त्याला नमस्कार करा, म्हणा, बाबा कोणत्या गावचे? ते म्हणते फलाण्या गावचे. बस चालू झाली तुमची. कोणत्या गावचे? फलाण्या गावचे. काय करतात? शेती. किती एकर आहे? 10 एकर आहे. 10 एकर म्हणजे किती हेक्टर होते? ते म्हणजे एवढे हेक्टर होतात. म्हणजे किती गुंठे? किती गुंठ्याचा हेक्टर होतो? किती गुंठ्याचा एकर होतो? काय पेरलं शेतामध्ये? कापूस लावला. कोणत्या जातीचा लावला? फलाण्या जातीचा. कोणता रोग पडतो? फलाना रोग पडतो. कोणतं औषध मारतात? फलाना औषध मारतात. सरकार खरेदी करतं का?
मग त्याला काय म्हणतात, एकाधिकार काय, कापूस खरेदी आहे का, त्याचा भाव काय, बाजारात काय, नाही विकलं तर तुम्ही काय करता, त्यांचे प्रश्न, त्यांचे उत्तर, सरकारच्या आधी कोणत्या कोणत्या योजना आहेत, सोलार आहे का, बिस्तान आहे का, फार शहर याच्यापर्यंत 200-250 प्रश्न विचारले बाबा, 200-250 प्रश्न विचारले. आता त्या बाबांनी उत्तर दिले, कदाचित अंगठी भादर सुद्धा असू शकतो तो बाबा, शेतकरी माणूस आहे. माझ्यासारख्या 10-12 डिग्र्या घेतलेल्या मोठ्या पदाचा अनुभव असणाऱ्या माणसानं स्पर्धा परीक्षेचे जर पुस्तक लिहिले तर कदाचित 200 प्रश्नामध्ये 4-2 प्रश्नाची उत्तरं माझ्याकडून सुद्धा चुकू शकतात. पण 200 प्रश्नाची उत्तर ह्या बाबाने दिलेत ना, अंगठे भद्र बाबाने, मी 100% सांगतो जगाच्या पाठीवर कोणी ह्यांच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये चूक काढू शकत नाही, कारण त्यांच्या अनुभवातून दिलेली उत्तर आहेत. म्हणून संशय सोडू नये, संशय तुझ्यावर हरीची कृपा होईल, कारण तुझी ज्ञानेश्वरी ती आहे. एका जनार्दने संशय सानवणे दळदरी म्हणे ज्ञानेश्वरी. सिनेमा बघायचा आहे, बिलकुल बघ, संशय सोडून बघ. हिरो कसा नाचला आणि हिरो कशी नाचते बघू नको. त्याचा सेन्सॉर बोर्ड कोण आहे, त्याचा अध्यक्ष कोण आहे, त्याचा डायरेक्टर कोणता आहे, त्याला कुठला अवॉर्ड मिळाला का, कारण परीक्षेमध्ये तो प्रश्न विचारला जातो. पाणीपुरी खायची आहे, संशय सोडून पाणीपुरी खा. पाणीपुरी खाताना इकडे बघ तिकडे बघ, टकमक बघ, गप्पा मार, नाही त्या कागदाकडे बघ, पाणीपुरीच्या खालचा 2 वर्षाखालचा रद्दीचा पेपर जरी असला तर ते पाणीपुरी खाता खाता त्याच्यावरची बातमी वाच. नाही साहेब, 2 वर्षाचा जुना पेपर आहे, तू जोपर्यंत वाचत नाहीस तोपर्यंत पेपर जुना होत नाही. आणि जर वाचला नसेल ना तर आजचा पेपर सुद्धा तुझ्यासाठी नवीनच आहे. नाही वाचलास तर बघ तुझं तू विचार कर. लक्षात आलं का? 1 मार्क तयार झाला आपला त्या पेपर काढून. संशय सोडून जे वाटायला आले ते संशय सोडून करा. अगदी ज्ञानेश्वरी सुद्धा तशीच. एका जनार्दने संशय सानवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी विठ्ठल. 10 वर्षाखाली माझं आळंदीला कीर्तन होतं, तेव्हा मी डेप्टी कमिशनर होतो. इथून तिथून सारखे फोन, महाराज कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले. आता तुमच्या मागचा प्रत्येक असं झालं ना, प्रत्यक्ष भेट तर नाहीच, मी फोनवरून दाखला दिल्या कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले. आलो मला आळंदीमध्ये आले. इंद्राणी गच्च भरली होती, त्यांचा आकडा फार मोठा सांगितला पण तेवढा नाही, पण भरपूर लोक होती इंद्राणी. आमची गाडी तिथून चालली, 10-5 महिला फुलं घेऊन उभ्या होत्या. आमची गाडी त्याच्यातून चालली, आमच्या गाडीवर कोणीच फुलं टाकलं नाही, आम्हाला ओवाळलं पण ताटं घेऊन उभ्या होत्या. मला कसलाही संशय नाही, कारण मी ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस आहे. एका जनार्दने संशय सानवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. कारण माऊली काय म्हणाले, माझा भक्त कसा असतो, पूजता डोळा न देखावी स्वकीर्ती काणी ना ऐकावी मी अमुकाय सिनो हा विषयची लोका. माझ्या भक्ताला पूजा पाठ काही देऊ म्हणजे आदर सत्काराची काही गरज नाही आम्हाला, आमचं सगळं चालतं आम्हाला. मी तिथून गाडी पुढे निघून गेली. पोरं पुढे फटाके घेऊन होते फोडायला, कोणीच फटाके फोडले नाही. त्या महाराजाचा पुन्हा फोन आला, महाराज कुठपर्यंत आले. हे एकमेकाला तुम्ही का हो तुम्ही का. आता त्यांच्या मनात संशय सुरू झाला, महाराज तुम्हाला फटाके नाही फोडले. म्हणलं मला नाही माहिती. तुम्हाला ओळलं नाही. म्हणलं मला नाही माहिती. नाही मी यांना सांगितलं होतं की महाराज असं फार मोठ्या पदावरचे येतं आणि त्यांची गाडी VIP असणार आहे. म्हणलं VIP गाडी कशी असते. ते म्हणजे 1 नंबर 2 नंबर 5 नंबर 5000 2000 22 22 11 11. अरे म्हणलं ते ऑफिसची गाडी कसं आणता येईल. म्हणलं नोकरी जाईल ना माझी, मी कीर्तनकार म्हणून आलो, ऑफिसची गाडी कसं आणू शकणार आहे. नाही मला असं वाटलं तुम्ही तेवढ्या मोठ्या पदावरचे म्हणून मी त्यांना VIP गाडी सांगितली म्हणून तुम्हाला ओवाळलं. मला शंका तुमच्या तुम्हाला राहते. म्हणजे VIP गाडी म्हणजे काय, नंबर वरून ठरवली तरी म्हणजे गाडीमध्ये बसणारा माणूस VIP, बरोबर आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते अशी गाडी आली की ओवाळा आणि फटाके फोडा, आणि तुमची गाडी तशी नाही. त्याच्या मनात ते 3-4 प्रश्न झाले, शंका येत आहे बरं का त्याच्या. पुन्हा शेवटचा प्रश्न की महाराज आमच्या फळावर थोडासा बदल आहे बरं का, तुम्हाला असं म्हणावं लागेल. आहे आपल्या संप्रदायामध्ये थोडासा बदल आहे. मला माऊली तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो, माझ्या मनात कुठलीही शंका नाही, कारण मी ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस आहे. तुमच्या मनात शंका असेल, तुमच्या शंकेचे उत्तर देतो. एका जनार्दने संशय सानवणे दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाला कुठेही बोलायला कमी पडत नाही, त्याला चिंता वाटत नाही, भूत भविष्य कुणाकडे दाखवणार नाही, कुणामध्ये अडकून पडणार नाही. आणि कुणा काय म्हणता पण त्याला त्या आजकाल पकडले जातात ना माणसं अडकतात चुकीच्या ठिकाणी जाऊन, तो प्रकार आमच्या वाट्याला येणार नाही, कारण आम्ही ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आहोत. आणि सगळ्या संतांचा भगवंताचा भरोसा त्याच्यावर आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद त्या ज्ञानेश्वरीला आहे, ती ज्ञानेश्वरी आम्ही वाचतो. आता कीर्तन सुरू झालं, लोकांना विचारलं की बाबा असं घडलं. माझ्या मनात काही शंका नाही, मला ओवाळलं नाही, फटाके फोडले नाहीत. लोकांनी माना हलवल्यावर बरोबर आहे, कारण गाडी VIP आहे का, गाडीचा नंबर VIP आहे का, आणि मध्ये बसलेला माणूस VIP असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणलं मला माहिती नाही, आमची गाडी पुढे आली. माझ्या गाडीचा नंबर कसा आहे मी सांगतो म्हणलं तुम्हाला. आमच्या गाडीवर तेव्हा 10-15 वर्षाच्या गाडी जुनी गाडी होती, त्याच्यावर लिहिलं होतं श्री ज्ञानेश्वरी पुढच्या बाजूला, आणि पाठीमागलं होतं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आमचे सप्तऋषी आहेत, 7 संत आहेत. पुढे श्री ज्ञानेश्वरी लिहिलेले पाटील संतांचे नाव, पाठीमागे 7 संतांचे नाव आहेत. ही गाडी VIP आहे तुम्ही ठरवा म्हणलं वारकरी संप्रदाय. आता दुसरा प्रश्न, गाडीमध्ये बसलेला माणूस VIP आहे का, तर माझं नाव आहे म्हणलं विजय कुमार फड. VI विजय कुमार, PHAD विजय कुमार फड, माझ्या नावातच VIP आहे म्हणलं. आता दुसरा प्रश्न आहे, गाडीचा नंबर VIP आहे का. माझ्या गाडीचा नंबर आहे 9033. ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायाच्या ओळीची बेरीज 9033 आहे, म्हणून गाडीचा नंबर 9033 आहे.
आता राहिलं म्हणलं कोणत्या फडावर करायचं, संशय कोणत्या फडावर, म्हणलं मीच फड आहे, माझ्याच फडावरचं करतो म्हणलं. भाव धरून या वचदानेश्वरी कृपा करी हरी तयावरे. ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायचे, श्रद्धेनं वाचायचे, आपुलकीनं वाचायचं. एक वेळा वाचा, 5 वेळा वाचा. तुमच्याशी लेकर शाळेला चाले, कॉलेजला चाले, सण झाल्यानंतर 2 वेळा वाचून जा म्हणून. कारण सगळ्या संतांचा आणि संप्रदायातले माणसं आता वारकरी संप्रदायाचे ज्ञानदेवी रचिला पाया सगळ्या संतांनी सांगितले, पांडुरंगाने आशीर्वाद दिलेला आहे. गीतेचा सारांश त्याच्यामध्ये आलेला स्पष्टीकरण आलेलं आहे. म्हणून ओळ्या वाचत जा. शक्य नसेल ना नुसतं पोट फिरवा, कारण ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला, सांगणाऱ्याला, बघणाऱ्याला सगळ्याला पुण्य लागतं असं ज्ञानोबाराय म्हणाले. समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्यावरे एकचे पंपाने देवी सर्वने अर्थे पटणे मोक्षोची लाभे. ऐकणारा, सांगणारा, वाचणारा सगळ्याला मोक्ष देतो म्हणाले. सगळ्याला मोक्ष ज्ञानोबारायांचे शब्द येतं आणि जगातल्या सगळ्या देवदेवतांना ते खरेच करावे लागणार आहेत. त्यांच्या शब्दाच्या पुढे जायची हिंमत जगात कोणीच करू शकणार नाही. ज्ञानोबारायांच्या पुढे वस्तुस्थिती आहे. कारण काय तुकोबारायांनी सांगितलं ना, करील ते काय लोहे महाराज परिपाही बीज. काही पण करू शकतात आपल्या भक्तासाठी. भाव धरून वाचा. आपला संसार ज्ञानेश्वरी आहे, लेकरांचा अभ्यासक्रम ज्ञानेश्वरी आहे, कीर्तन, प्रवचन, गायन, आपल्या गावातला सप्ताह, जे जे कर्म असतील ते अंतःकरणातून करा, भाव धरून करा, आदळापट करू नका. माता भगिनींना काही काही लोक आम्हाला म्हणतात कीर्तन संपलं तर माऊली आमच्या घराला चला चहा प्यायला, दूध घ्यायला. अरे बाबा झोपले असते घरचे, नाही चला चला नेतातच ओढून. मग त्या घरात गेले की दार वाजवतात, बायको येते, आई येते, बहीण येते, मुलगी येते. काय कोण आहे, काय महाराज आले, काय कुठले महाराज आले, चहा कर आधी म्हणू नये का, दूध संपलं की आधी सांगू नये का. बेशक घेऊन जातात हे घरला. मग आता त्या स्वयंपाक रूम मध्ये भांड पडलेला आवाज आणि आपटलेला आवाज आम्हाला दोन्हीतला फरक कळतो. बरोबर आहे ना. भाव जर नसेल तर आपटलं जातं आणि भाव असेल तर आहे त्याच्यातून सुद्धा केलं जातं. जर संसारातल्या छोट्या गोष्टीतला भाव माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळतो, उभा राहिलेल्या वारकऱ्याला सामान्य माणसाला जर कळतो, तर त्या भगवंताला सगळं कळतं. म्हणून दाखवण्यासाठी करू नका, भाव धरून करा. भाव धरून या वचदानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. लेकरा बाळावर प्रेम करा, गावावर प्रेम करा, आपल्या शेतावर कर्मावर प्रेम करा, आनंदाने जगा. सोमुखे आपण सांगितले श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनाशी स्वतःच्या मुखातून भगवंतांनी सांगितलेले आहे. अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर पडले. आम्ही सुद्धा अर्जुन आहोत, आमच्या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये मिळतात. म्हणून शार्थ ज्ञानेश्वरी वाचत जा. ओवी आणि त्याचा अर्थ समजून घ्या, कारण प्राकृत भाषेतली ज्ञानेश्वरी कळत नाही. पण आपल्याला जड वाटते, पारायण केले की आपण बाजूला ठेवून देतो. अर्थाची ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यातून अर्थ आपल्याला कळेल. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाला कुणालाही भ्यायची गरज नाही, कारण त्याच्याकडून चुकीचं कर्म घडत नाही, चांगलं घडतं. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. आणि ज्ञानेश्वरी वाचणारा जर माणूस असेल ना, तर जे तुम्हाला उदाहरण सांगितलं ना सुरुवातीला, जप तप कर्मा हरिवेण धर्म वाहुगाची श्रमा व्यर्थ जाय. व्यर्थ जात नाही. व्यर्थ काय चाललं, कारण ह्या माईक मधून आपण म्हणतो बघा, 501 रुपये यांच्यातर्फे, सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे, रात्रीची पंगत यांच्यातर्फे. व्यर्थ गेलं सगळं, हे व्यर्थ गेलं. काय गेलं, कारण तुम्ही तुमचा धर्म माईक मध्ये सांगितला. म्हणून वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा, तो धर्मोच्या धर्म होविरा तो दंभो जाणे. 4 चौघात तुम्ही सांगितलात पंगत, 501 रुपये यांच्यातर्फे, 1100 रुपये त्यांच्यातर्फे. हे म्हटलं की तुझा धर्म नाही, तो अधर्म झाला. हे ज्ञानेश्वरी सांगते. तिची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. सांगायचं नाही. संयोजकाची जबाबदारी आहे तुमचे नाव घेणं, कारण तुमचे जर नाव नाही घेतले तर पुढल्या वर्षी तुम्ही पट्टीच देणार नाही. पण तुम्ही संयोजकाला स्वतः सांगा की हे आमचं गुप्तदान आहे, नाही तर गुप्तदान ते पेटीत घेऊन पैसे टाका, पण स्वतःच्या नावाचा चौबारा होऊ देऊ नका. कारण माऊली काय म्हणाले, तुमच्या भाषेत सांगतो की एवढं केलेलं पाण्यात का चाललं, कारण आम्ही मोठेपणासाठी करू लागलो, आपल्या नावासाठी करू लागलो, म्हणून पदरात परिणाम झाला. आमचे नाव पाहिजे मर्दंगाचार्य, कीर्तनकार, फलाना केसरी, तुमचं संयोजक फलाने. नाही बाबा, नाही, सगळं टाकून द्या. म्हणून थोर पण परा सांडीजे वित्पत्ती आग विसरीजे, जै जगा धाकुटे होई जे ते जवळ कमाजे. मोठे पण टाकून द्या. दान पुण्य झाकून ठेवा. पंक्तीच्या नावावर दिलेल्या मंडपामध्ये दिलेल्या पंक्ती असेल की तुमचं काय देणगी असेल, झाकून ठेवा. माऊलीची ओवी सांगतो आणि 4थ्या चरणाकडे जाऊ आपण. माऊली असं म्हणाले, नाना कृषी वळवा फुले पांघुरवी पेरिले, तैसे झाकेने पजले दान पुण्य. शेतकरी शेतामध्ये पेरतो, नाना कृषी वळवा फुले पांघुरवी पेरिले, आणि पेरलेला पांघरून घालतो, रोटा मारतो, फासा मारतो, त्याच्यावर त्या बियाला झाकतो. आणि बी जर झाकलं नाही तर काय होतं, किडे मुंग्या खाऊन टाकतात, पाखरं त्याला खाऊन टाकतात, त्याला कोंबच येत नाही. म्हणून झाकतो अगदी त्याप्रमाणे. तैसे झाके निपजले दान पुण्य. अगदी त्या प्रमाणात तुझं दान पुण्य झाकून ठेव, नाहीतर पक्षी वरचे खाऊन जातील, किडे मुंग्या खाऊन जातील, तुझ्या पदरात काहीच पडणार नाही, सगळं व्यर्थ निघून जाईल. म्हणून झाका. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय
आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळतात, कळी काळाला घ्यायची राहत गरज पडत नाही. एका जनार्दनी संशय सांडवणे दृढधरे म्हणे ज्ञानेश्वरी. आणि ही ज्ञानेश्वरी वाचताना कसल्याही प्रकारचा संशय ठेवायचा नाही. अंतकरणातून वाचायची. एका अक्षरामध्ये माऊली आहे तर ज्ञानोबऱ्या भरलेले पांडुरंगाचा आशीर्वाद त्याला आहे. हे सगळ्या संतांचं प्रमाण पक्क मानायचं आणि संशय सोडून करायचे. विठोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अभंगाचा अर्थ असाच